आजच्या याच्यामध्ये इकॉनॉमीचे जे बेसिक कन्सेप्ट आहेत ते सगळे आपण एकदम प्रॉपरली क्लिअर करू. इकॉनॉमीमध्ये जे प्रश्न विचारले जातात बघा, याच्यामध्ये सिंपली दोन गोष्टी असतात की इकॉनॉमी हा कन्सेप्च्युअल पार्ट आहे. तुम्हाला कन्सेप्ट्स ज्या आहेत त्या क्लिअर पाहिजे इकॉनॉमीमध्ये, संकल्पना. दुसरी गोष्ट अशी असते की अदर दॅन कन्सेप्ट, आकडेवारी किंवा जे फॅक्ट्स असतात, तो इकॉनॉमीमधला एक महत्त्वाचा आस्पेक्ट असतात. या फॅक्टसाठी जे अप टू डेट करंटचा आस्पेक्ट जो असतो बघा, की रिसेंट आकडेवारी काय आहे ती मॅटर करते याच्यामध्ये. मग तिच्यामध्ये काय काय गोष्टी हेल्प करतात. एक असतं बजेट. ओके, 2024-25 ऑलरेडी आपल्या यूट्यूब चॅनलवर बजेट आपण घेतलेलं आहे. देन इकॉनॉमिक सर्वे, हा पण आपला झालेला आहे बघा इकॉनॉमिक सर्वे. याच्यामधली जी आकडेवारी असेल ती ऑथेंटिक आकडेवारी असणार आहे. पेपरमध्ये जर प्रश्न आला तर ज्या आकडेवारीचा विचार होईल ती इथून असणार आहे बघा. ओके, नाही तर मी XYZ पब्लिकेशनमध्ये वाचलं होतं, त्याचा इथं काही एक संबंध येत नाही. दॅट्स व्हेरी क्लिअर. बरोबर. सो बजेट, इकॉनॉमिक सर्वे, इथली आकडेवारी. याच्यात एक तिसरा फॅक्ट आहे अजून, तो म्हणजे इंडिया इयर बुक. ओके, सो मार्केटमध्ये करंटचे भरपूर पुस्तकं असतात, त्याला पण इयर बुक अशी संकल्पना असते. पण इंडिया 2024 हे पुस्तक तुमच्यासाठी मॅटर करतं. भारत सरकारचं पब्लिकेशन आहे. या भारत सरकारच्या पब्लिकेशनच्या बुकमध्ये सगळे जे क्षेत्र आहेत वेगवेगळे, त्या क्षेत्रांसंबंधीचे बेसिक क्लिअर असतात बघा. सो त्याच्यामुळे तुम्हाला हे माहीत असणं फार गरजेचं आहे की गोष्टी कुठून कशा पद्धतीने वर्क होतात. आणि ही आकडेवारी आपल्यासाठी मॅटर करते बघा. हिच्यामध्ये ॲग्रिकल्चर चॅप्टर आहे, हिच्यामध्ये ट्रेडिंगचे चॅप्टर्स आहेत. मग ते आकडेवारी जी राहील ती इथून. बऱ्याचदा असं होतं 2024चा पेपर आहे, विचारलं 2021, 2020 आकडेवारी. तर त्याचं रिझनच हे आहे, जर तुम्ही हे पुस्तक ओपन केलं तर ह्या पुस्तकात तुम्हाला लक्षात येईल की याच्यातली आकडेवारी 3-3, 4-4 वर्ष जुनी आहे. आणि दॅट्स वाय ती ऑथेंटिक आहे, म्हणून तो प्रश्न तसा आहे. बरोबर. सो ह्या गोष्टी खूप मॅटर करतात. किंवा आता असे प्रश्न विचारलेले आहेत, प्रतिमानशी अंड्याचं उत्पादन वगैरे किती. ओके, सो आपण किती अंडे खातो त्याच्यावरून कॅल्क्युलेट करायचं नाही. ते इथं जे दिलं आहे त्याच्यानुसारच ते डील होईल. बरोबर. किंवा मी खातच नाही, मला कसं माहीत. गणित एकदम क्लिअर आहेत बघा, की इथली जी आकडेवारी आहे ती आकडेवारी आपल्याला डील करता आली पाहिजे. ओके, आता जी लोक एकदम नवीन आहे, फ्रेशर आहे, की ज्यांचा अटेम्प्ट समजा तुमचा पुढचा आहे, तर त्या केसमध्ये इंडिया 2025चं पुस्तक येईल आता जानेवारीनंतर, ते तुम्ही घेऊ शकता. 24 पण असलं तिच्यामध्ये खूप काही डिफरन्स येत नाही. बऱ्यापैकी आकडेवारी जी आहे थोडाफार चेंजेस होतात बघा, एकदम एक्स्ट्रीम लेवलला कुठं चेंज होत नसतो या सिस्टीममध्ये. सो तो एक मुद्दा याच्यामध्ये लक्षात ठेवा. सो बजेट असेल, इकॉनॉमिक सर्वे असेल किंवा इंडिया बुक असेल, असे 3 आस्पेक्ट जे आहेत तर ते आकडेवारीसाठी आपल्याकरता महत्त्वाचे आहे. हे सोडलं तर तुम्हाला PYQs खूप जास्त हेल्प करतात. कुठले प्रश्न याच्यामध्ये वारंवार विचारलेले आहेत तर PYQsमध्ये तुम्ही बघा, जे बेसिक कन्सेप्ट आहे GDP, GNP, ते तुम्हाला माहीत पाहिजे. हे सोडलं तर तिच्यामध्ये दुसरा एक मुद्दा जो येतो तो म्हणजे पंचवार्षिक योजना. जरी आता नीती आयोगाने पुढचे प्लॅन्स आलेले असले तरीसुद्धा पंचवार्षिकवर प्रश्न विचारणं, पॉवर्टी, अनएम्प्लॉयमेंट, आंतरराष्ट्रीय संघटना ज्या आहेत, इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन, याच्यावर प्रश्न विचारण्याचं रुटीन एकदम क्लिअर आहे यांचं. याचा एक 5 वर्षाच्या याचा व्हिडिओ पण आपल्या चॅनलवर आहे. तो व्हिडिओ तुम्ही बघा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की जे ट्रेंड्स आहेत टिपिकल, की शक्यतोवर त्या ट्रेंडनुसार गोष्टी जातात. 1-2 प्रश्न आउट ऑफ ट्रेंड गेला तरी आपल्याला चालतो, म्हणजे आपल्याला तेवढा काय प्रॉब्लेम तिथं नाही आहे. सो आजच्या याच्यामध्ये आपण बेसिक जे आहे तर त्या गोष्टी डील करूयात, की अर्थव्यवस्था जे आहे, व्हॉट इज इकॉनॉमिक्स. इकॉनॉमिक्सला जे आहे लिओनेल रॉबिन्सनी म्हटलं होतं की इट इज सायन्स ऑफ स्कॅरसिटी. ओके, म्हणजे शेवटी संसाधनांशी संबंधित असणारी ही व्यवस्था आहे. सो तो मुद्दा तिच्यामध्ये होता. आता अर्थव्यवस्थेचे प्रकार वगैरे तुम्हाला माहीत आहेत बघा. भांडवलशाही जे आहे, कॅपिटलिझम आहे, सोशलिस्ट अप्रोच आहे, मिक्स्ड इकॉनॉमी असते, किंवा विकसित अर्थव्यवस्था, विकसनशील अर्थव्यवस्था. भारत हा विकसनशील अर्थव्यवस्थेचा भाग आहे. विकसित अर्थव्यवस्था तुम्हाला कुठं सापडतात, वेस्टर्न कंट्रीजमध्ये सापडतात. सो तो एक मेजर रेफरन्स त्याच्यामध्ये येतो. इकॉनॉमीच्या बाबतीमध्ये दुसरा एक मुद्दा येतो की इकॉनॉमीच्या प्रकारांमध्ये जर तुम्ही हे केलात तर मग तिथं मॅक्रो इकॉनॉमिक्स आणि मायक्रो इकॉनॉमिक्स असा रेफरन्स येतो बघा. कालचं जे करंटचं सेशन होतं सकाळचं, तिच्यामध्ये मॅक्रो इकॉनॉमिक्सचा रेफरन्स आलेला होता G20च्या बाबतीमध्ये, की G20 कशावर फोकस करतं, मॅक्रो इकॉनॉमिक्सवर. व्हॉट इज मॅक्रो इकॉनॉमिक्स. मॅक्रो इकॉनॉमिक्स इट इज ऑल अबाउट युअर एंटायर इकॉनॉमी, आपल्या संपूर्ण अर्थव्यवस्थेचा विचार करणं. आणि मायक्रो म्हणजे स्मॉल. सो याच्यामध्ये काय असतं की तुम्ही अर्थव्यवस्थेमधले छोटे छोटे बारकावे जे असतात, वेगवेगळे घटक जे असतात,
मग तिच्यामध्ये कस्टमर असेल काय असेल तर त्याचा विचार याच्यामध्ये असतो बघा. सो सिम्पली जे आहे मॅक्रो मायक्रो, G20 कशावर फोकस करतं, मॅक्रोवर. हे कालच्या याच्यामध्ये आपण बघितलं होतं, मी तुम्हाला सांगितलं होतं की हा आपण बघणार आहे. आता काही गोष्टी बेसिक ज्या आहेत की ज्या वेळेस आपण कॅपिटलिझमचा विचार करतो किंवा भांडवलशाही जी आहे बघा, ओके, भांडवलशाही किंवा कॅपिटलिझम जे आहे याच्यामध्ये कुठल्या कुठल्या महत्त्वाच्या गोष्टी असतात. तर हे सिंपल आहे बघा. भांडवलशाही किंवा कॅपिटलिझम जे आहे तर यामध्ये ओनरशिप ही प्रायव्हेट असतं बघा, खाजगी मालकी असणं हे भांडवलशाहीचं प्रतीक आहे बघा. सो प्रायव्हेट ओनरशिप जी आहे तर ती याच्यामध्ये असणार आहे. मालकी जी असते तर ती खाजगी असते आणि ग्राहक जो असतो तो सार्वभौम असतो, कस्टमर. ओके, म्हणजे तुम्ही मूव्हीज वगैरे बघता तर मूव्हीजमध्ये अशा टिपिकलमधला एक काळ होता बघा की ज्याच्यामध्ये आयटम सॉन्ग नावाची एक गोष्ट फार प्रचलित झाली होती बॉलिवूडमध्ये. मग पिक्चर कुठलाही असू द्या, किती सिरियस असू द्या, तिच्यात एक आयटम सॉन्ग टाकायचं का, प्रेक्षकांची डिमांड आहे म्हणून. ओके, असं ते आहे बघा. सो प्रेक्षक जो असतो ना तर त्याच्या डिमांडनुसार गोष्टी वर्क करून देणं. मग सिम्पली इथं तोच मुद्दा येतो की भांडवलशाही प्रायव्हेट ओनरशिपमध्ये जो कस्टमर आहे, जो ग्राहक आहे तुमचा, तो सार्वभौम आहे आणि तो त्याच्या ह्याच्यानुसार गोष्टी डील करत जातो. त्याला जे आवडतं त्या गोष्टी पण तिथे येत जातात. मटेरियलिस्टिक गोष्टी ज्या आहेत त्या होणं ते याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं. नॉन इंटरव्हेन्शन असं याचं स्वरूप असतं. याच्यामध्ये तुम्ही हस्तक्षेप करत नाही. नॉन इंटरव्हेन्शन, हस्तक्षेप विरहित ही अर्थव्यवस्था आपल्याला बघायला मिळते. आणि त्याच्यामुळे ज्या किमती असतात, प्राइसेस ज्या असतात ते कोण ठरवतं, मार्केट इटसेल्फ. ओके, कारण हस्तक्षेप नाही, सरकार तिच्यामध्ये जाऊन चेंजेस करू शकत नाही. ओके, ते मार्केटनुसार ते डील होत जाईल बघा. सो ती एक गोष्ट याच्यामध्ये महत्त्वाची असते. दॅट्स वाय इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ मार्केट इकॉनॉमी. ओके, याला मार्केट इकॉनॉमी असं म्हटलं जातं. हिच्यामध्ये अदृश्य हात अशी एक संकल्पना जी आहे ना. आज बघा मतदानाचा दिवस आहे आणि ना मी माझं काम करून आलो आहे, तुम्ही तुमचं काम करणं अपेक्षित आहे. सो बेसिकली जे आहे की हे जे अदृश्य हात नावाची जी कन्सेप्ट आहे बघा, तर राजकारणात त्याचे वेगवेगळे अर्थ आहेत. अदृश्य शक्ती, अदृश्य हात. तसं ह्या इकॉनॉमीमध्ये जे आहे अदृश्य ना, इनव्हिजिबल हँड इज अ पार्ट अँड पार्सल ऑफ कॅपिटलिझम. भांडवलशाहीचं ते प्रतीक आहे बघा. आता याच्यामध्ये एक गोष्ट असते की भांडवलशाहीमध्ये काय प्रॉब्लेम्स असतात. भांडवलशाहीमध्ये गरिबी बेरोजगारीला स्कोप नाही आहे बघा. तिच्यात वेलफेअरच्या मागं नाही, ते प्रॉफिटच्या मागं डील करणार. आणि याच्यामध्ये तुम्हाला काय होतं, तेजी आणि मंदी जी आहे बघा. ओके, तुमची जी मार्केट आहे ते वर आणि खाली जाणार आहे. जुन्या आठवणी ताज्या झाल्या आहेत तुमच्या ना, मंदी आठवलेली आहे तुम्हाला. सो बेसिकली हे असं असतं. त्याच्यानंतर सोशलिस्ट इकॉनॉमी जी आहे किंवा समाजवादी अर्थव्यवस्था. ओके, हे क्लिअर झालं. कुणाला काय कन्फ्युजन असलं सांगत चला, म्हणजे मी तिथल्या तिथं ते अजून क्लिअर करेल. दुसरा आहे बघा सोशलिस्ट अप्रोच जो आहे बघा. ओके, सोशलिस्ट अप्रोच किंवा समाजवादी जे आहे, ओके, अर्थव्यवस्था जी आहे. आता याच्यामध्ये काय असतं बघा, समाजवाद आपण पॉलिटीमध्ये शिकलो होतो. काय असतं, वेलफेअर. ओके, याच्यामध्ये काय असतं ना, सरकारची मालकी असतं बघा. ओनरशिप कुणाकडे असेल, गव्हर्नमेंट. ओके, गव्हर्नमेंट ओनर आहे बघा याच्यामध्ये. जो आपला बिफोर 1991 1991च्या आधीचा जो काळ आहे तिच्यामध्ये मॅक्झिमम गोष्टींची मालकी कुणाकडे होती, सरकारकडे होती. तुम्हाला मी पॉलिटीच्या दिवशी एक रेफरन्स दिला होता. HMT नावाचं घड्याळ असतं. म्हटलं ही HMT घड्याळाची कंपनी कुणाची आहे, सरकारी मालकीची आहे. हेच जर तुम्ही टायटनकडे गेलात तर ती कुणाच्या मालकीची आहे, मग प्रायव्हेट आहे ती. तिच्यामध्ये एक दक्षिण भारतातला एक ओनर आहे आणि आपले टाटा, असं दोघांचं ते कोलॅबरेशन आहे. सो मुळात कसं आहे ना की इथं ओनर जे आहे ते गव्हर्नमेंट आहे. तर ऑब्वियसली गव्हर्नमेंट ओनर आहे म्हटल्यानंतर तिथं वेलफेअरचा जो आहे तो रेफरन्स येतो. ज्या गोष्टी तुमच्या गरजेच्या आहेत, तुमच्या ज्या नीड्स आहेत, गरज जी असते ना नीड्स, त्या नीड्सवर फोकस केला जातो. नीड्सच्या किमती ज्या आहेत तर त्या कमी ठेवल्या जातात बघा. सरकार याचा विचार करतं की गरजेच्या वस्तू, गरजेच्या सेवा ह्या तुम्हाला ज्या आहे परवडणाऱ्या किमतीमध्ये दिल्या जातात. ओके, त्याच्यानंतर जे आहे की वैयक्तिक प्रॉफिट याचा विचार केला जात नाही. हा याच्यामध्ये महत्त्वाचा कन्सर्न आहे बघा. सोशल जस्टिस, याच्यात ग्राहक सार्वभौम नसतो है ना, जसा तो कशात आहे, कॅपिटलिझममध्ये आहे की तो त्याच्यानुसार गोष्टी डील करेल. हिच्यामध्ये जे रिसोर्सेस अवेलेबल आहेत त्या रिसोर्सेसला प्रॉपरली डिस्ट्रीब्यूट करणं, लोकांपर्यंत घेऊन जाणं हे जास्त मॅटर करतं आणि सर्वांपर्यंत ते गेले पाहिजेत बघा. आता याच्यात असं होऊ शकतं की सरकारची पण धोरणं चुकू शकतात. निगेटिव्ह आस्पेक्टमध्ये जे आहे आजच्या डेटमध्ये पब्लिक सेक्टर अंडरटेकिंगचा जर तुम्ही विचार केला, ज्या सरकारी कंपन्या आहेत त्या डब्यात गेलेल्या आहेत.
मॅक्झिमम कंपन्या ज्या आहेत त्या. का? कारण तिथं जे आहे उत्तरदायित्व राहिलेलं नाही आहे. तिथला जो कर्मचारी वर्ग आहे तो निवांत आहे. शासकीय धोरणं बदलत जातात. आता सरकार बदलत गेली की गणितं बदलत जातात बघा. एक पॉलिसी राहत नाही. तुम्ही प्रायव्हेटमध्ये एखादी कंपनी घ्या, समजा फॉर एक्झाम्पल आपले रतन टाटा गेलेत बघा. आता तो टाटा सगळं एम्पायर जे आहे तिथे एक पॉलिसी आहे. त्यांचा विचार आहे की 2030मध्ये 35मध्ये 40मध्ये काय टार्गेट्स आहेत आमचे, आम्हाला काय अचीव करायचं आहे हे ठरलेलं आहे. इथं गव्हर्नमेंट कधी कुठलं जाईल आणि कधी कुठलं येईल. आज रोज बातमी असते की नाही जाणार आहे, हल्ला. मग एवढा फोकस इथं राहणार आहे का? नाही राहत तो. हा प्रॉब्लेम आहे बघा. तिसरी येते मिक्स्ड इकॉनॉमी. जी इकॉनॉमी आपली आहे, आपलं मॉडेल जे आहे मिक्स्ड इकॉनॉमीचं मॉडेल आहे बघा. सो इट इज ऑल अबाउट अ मिक्स्ड इकॉनॉमी. मिश्र अर्थव्यवस्था जी आहे ती भारताची अर्थव्यवस्था. भारताने काय केलं, दोघींमधल्या चांगल्या गोष्टी घेतल्या आपण. ओके, काही गोष्टी मॉडिफाय केल्या. जसं पॉलिटीमध्ये आपण आपलं जे संविधान आहे त्या संविधानाच्या बाबतीत आपण काय केलेलं आहे, सिंपली जे आहे वेगवेगळ्या देशांचा अभ्यास करून आपण तिच्यातून एक चांगलं जे आहे ते संविधान निर्माण केलं. तिच्यात काही आपण चेंजेस केले, काही मॉडिफिकेशन्स केले आपण. असं नाही की नुसतं कॉपी पेस्ट असं काय नाही आहे. मॉडिफिकेशन जे आहेत तर ते केलेले आहेत आपण. ओके, सो बेसिक कसं असतं ना की, आणि मॉडिफिकेशन हे बेसिक आपलं फीचर आहे भारतीयांचं. कुठल्याही गोष्टीचं मॉडिफिकेशन आपण करतो बघा, है ना. खाद्यपदार्थ त्याच्या आधीचं बेस्ट एक्झाम्पल आहे. बाहेरचा कुठला प्रोडक्ट घ्या तुम्ही, त्याला कसं भारतीयकरण केलं त्याचं तर मग. ओके, सो याच्यामध्ये दोघी आहे, कॅपिटलिझम प्लस सोशलिझम, भांडवलशाही प्लस समाजवादी. ओके, आणि 1991 नंतर अजून याचं स्वरूप बदलतं. ॲक्च्युली काय होतं, 1991 आता तुम्हाला प्रत्येकाला माहिती आहे LPG जे आहे. ओके, आपलं गणित गडबडलं होतं. 1990च्या दशकामध्ये जे आहे आपल्याकडं फॉरेक्स रिझर्व्ह जो आहे त्याचा साठा जो आहे तो बिलकुल बोटावर मोजण्या इतक्या दिवसांचा होता. आपलं सगळी इकॉनॉमी डबघाईला आली होती. ॲट दॅट टाईम मग IMF वगैरे आपण मदत घेतली. पण त्यावेळेस आपल्यावर ज्या कंडिशन लादल्या गेल्या होत्या त्याच्यामध्ये एक कंडिशन होती की तुम्ही तुमची इकॉनॉमी ओपन करा. आम्ही मदत करतो पण इकॉनॉमी ओपन करा. तुमची इकॉनॉमी कशी आहे, क्लोज. इकॉनॉमी क्लोज म्हणजे मॅक्झिमम गोष्टी कुणाच्या हातात होत्या, गव्हर्नमेंटच्या हातात होत्या. आणि गव्हर्नमेंटच्या हातात असल्या तुम्हाला थोड्या वेळापूर्वी सांगितलं मी काय होतं तिथं जे आहे. कारण त्याचा मॅक्झिमम फोकस हा सत्तेवर आहे. मॅक्झिमम फोकस हा तिथं आहे. त्या इकॉनॉमीवर त्याचा किती फोकस असेल. हां, दे आर नंबर ऑफ इन्स्टिट्यूशन्स, नीती आयोग आहे, RBI आहे की ते बघतात या गोष्टी. पण तरीसुद्धा जे आहे कमिटेड ब्युरोक्रेसी हा एक मेजर कन्सर्न आहे आपला. सो तिच्यामधून ह्या गोष्टी तेवढ्याशा होत नाही. मग तिथं आपण इकॉनॉमी काय केली, ओपन करून टाकणे. इकॉनॉमी ओपन झाली, गणितं बदललीत बघा. ओके, इकॉनॉमी ओपन झाली, प्लेयर्स आले, कॉम्पिटिशन आली, है ना. जिथं जिथं स्पर्धा असेल तिथं तिथं गणित बदलतं. आता बघा आज मतदान आहे, जिथं जिथं तुल्यबळ 2 उमेदवार आहेत की एकदम घासून चालू आहे बाबा कॉम्पिटिशन, मग त्यांनी साड्या दिल्या की हे तिकडं शालू वाटतंय, है ना. कॉम्पिटिशन असली की बघा मतदाराचा फायदा कसा होतो. ओके, त्यांनी घमेलं वाटलं की हे पातेलं वाटतंय. म्हणजे व्हिडिओच आहेत त्याचे समोरासमोर की हां दादानी हे दिलं, ताईनी ते दिलं, साहेबांनी हे दिलं. मूळ मुद्दा कसा आहे ना, कॉम्पिटिशन सगळ्या दूर चांगली असते. म्हणून त्याच्याकरता कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया पण आहे आपल्याकडे, ती कॉम्पिटिशन टिकवून ठेवण्यासाठी. तसा तो कन्सर्न आहे. कारण कॉम्पिटिशन गेली की विषय संपला. म्हणजे साधी गोष्ट आहे ना, मोनोपोली आली तरी प्रॉब्लेमॅटिक आहे, है ना. मी तुम्हाला सांगितलं ना, एकच अकॅडमी, स्पॉटलाईट अकॅडमी, कसं होईल मग, है ना. 7-12 किडनी सगळं लिहून घेणार, है ना. मोनोपोली आहे ना तिथं. तसं जर नाही आता कुठलंही क्षेत्र घ्या तुम्ही, ती कॉम्पिटिशन तुम्हाला प्रेशराईज करतो. तो एक एक्सटर्नल प्रेशर असतं की तुम्ही चुकलात, तुम्ही गोष्टी चुकीच्या पद्धतीने केल्यात तर तुम्हाला फेस करावं लागेल बाबा, है ना. 101% यू विल फेस म्युझिक. विकसित आणि विकसनशील याच्यात काय फरक आहे आता, डेव्हलप्ड अँड डेव्हलपिंग कंट्रीज. आपण कशात येतो, डेव्हलपिंगमध्ये येतो बघा. ओके, सो विकसित अर्थव्यवस्था जी आहे आणि विकसनशील म्हणजे तिचा विकास चालू आहे बघा. विकसनशील, डेव्हलपिंग आणि हे डेव्हलप. याच्यात कोण येतं, US सारख्या कंट्रीज ज्या आहे बघा, अमेरिका वगैरे जे आहे. इकडं काय आहे, भारत जे आहे बेस्ट एक्झाम्पल आहे. आपण इकडं येतो बघा विकसनशीलमध्ये जे आहे. एकतर कसं असतं, इथलं पर कॅपिटा इन्कम जे असतं ते जास्त असतं बघा. पर कॅपिटा इन्कम म्हणजे प्रतिमानसी उत्पन्न जे असतं ह्यांचं हाय असतं, यांचं लो असतं. अमेरिकेत जेवढं प्रतिमानसी उत्पन्न आहे तेवढं भारतात आहे का, नाही, ऑब्वियसली नाही आहे. ओके, दुसरं जे असतं की इथं बर्थ रेट आणि डेथ रेट हा कमी असतो. आपल्याकडं जे आहे बर्थ रेट जे आहे तर तो जास्त आहे, डेथ रेट कमी आहे. त्याच्यामुळे आपली लोकसंख्या काय होते, वाढत जाते बघा. ओके, ऑब्वियसली लोकसंख्या जास्त आहे तर गणितं
बदलतील तिथं. सो तो एक मुद्दा याच्यामध्ये येतो बघा. इकडं जे आहे इंडस्ट्रियलायझेशन मोठ्या प्रमाणात असतं, औद्योगिकरण जे आहे तर ते जास्त झालेलं आहे, तेवढंसं इकडं झालेलं नाही. अशा सिंपल काही फंड आहेत की ज्याच्यातून तुम्ही विकसित आणि विकसनशील अर्थव्यवस्था जी आहे तर ती डील करू शकता बघा. ओके, आता दुसरं जे आहे की सेक्टर्स ऑफ इकॉनॉमी, ज्याच्यावर UPSC प्रिलिम्समध्ये पण प्रश्न होता बघा. सेक्टर्स ऑफ इकॉनॉमी रुटीन प्रश्न आहे हा. ओके, आता सेक्टर्स ऑफ इकॉनॉमीचा जर तुम्ही विचार केला तर याच्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी येतात, तर सेक्टर्स ऑफ इकॉनॉमीमध्ये जे आहे बघा, ॲग्रिकल्चर, प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी. याच्या पलीकडे अजून दोन आहे बघा, एक क्विटर्नरी जे आहे चतुर्थक आणि क्विनरी पंचक. पहिले हे बघून घ्या प्रायमरी. आता प्रायमरी काय असतं ना, प्रायमरीमध्ये एकतर ॲग्रिकल्चर आणि त्याच्याशी संबंधित सगळे जे काही व्यवसाय असतील ते प्रायमरीचा भाग आहेत. याच्यामध्ये फॉरेस्ट जे आहे तिथून तुम्हाला जे उत्पादन मिळतं फॉरेस्ट्री, ओके, ती उत्पादनं पण याच्यामध्ये आहेत. आता फॉरेस्टमधून दोन प्रकारची उत्पादनं मिळतात, ती कुठली कुठली, मेजर आणि मायनर. मेजर म्हणजे कुठलं, टिंबर, लाकूड मेजर, लाकूड सोडून सगळं मायनर. प्रमुख उत्पादन गौण उत्पादन, ओके, फॉरेस्ट्री. आता फॉरेस्ट्रीचं गणित जे आहे तिच्यामध्ये एक सिंपल गोष्ट त्याच्याबरोबरच डेअरी प्रोडक्ट जे आहेत बघा, ओके, डेअरी जे आहे कृषी संलग्नच आहे बघा. त्याच्यानंतर फिशिंग जे आहे म्हणजे एकदमच प्रिमिटिव्ह, जो बेसिक सुरुवातीचा कार्यक्रम होता तो सगळा याच्यात जातो. याच्यामध्ये दुसरं एक आहे माइन्स, खाणी जे आहे बघा, माइन्स पण याच्यामध्ये येतं. ओके, माइन्स जे आहे खनिज जे आहे ते पण प्रायमरीचा भाग आहेत. हे सगळे उत्पादनं किंवा सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते याच्यामध्ये येतात. कोळसा, पेट्रोलियम, लोह खनिज, सगळ्या गोष्टी इकडे. देन सेकंडरी मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री जी आहे बघा, ओके, मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री जी आहे ती सेकंडरीमध्ये येते. वस्तू निर्माण असं ज्याला आपण म्हणतो, मग याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी आहे, बांधकाम आहे, अशा सगळ्या गोष्टी कशात येतात, इकडे येतात बघा. त्याच्यानंतर जे आहे सर्व्हिस सेक्टर. सर्व्हिस सेक्टरमध्ये काय आहे, टर्शरी जे आहे बघा, ओके. टर्शरीचा जो सगळ्यात बेसिक कन्सर्न आहे सर्व्हिस सेक्टर. सेवा क्षेत्र, आजच्या डेटमध्ये भारत जो आहे तो सेवा क्षेत्रामध्ये खूप अग्रगण्य देश म्हणून जगात ओळखला जातो. मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आपण जरा मागं आहोत आणि मॅन्युफॅक्चरिंग तुम्हाला काय देते, एम्प्लॉयमेंट देते. मॅन्युफॅक्चरिंगमध्ये एम्प्लॉयमेंटचा रोल मोठा आहे. जर मॅन्युफॅक्चरिंगमध्ये तुम्ही मागे असाल तर तुमच्या इथं बेरोजगारीची समस्या असणारच आहे. सेवा क्षेत्रामध्ये जे आहे तुम्हाला पैसा मिळू शकतो परंतु रोजगार मिळत नाही इथं, कारण फार कमी लोक जास्तीचं काम करतात इथं. तिच्यामुळं काय होतं, सर्व्हिस सेक्टरचं गणित जे आहे तर ते इथं तेवढंसं वर्क होत नाही. म्हणजे सिंपल बघा, कालचं उदाहरण तुम्हाला सांगतो. काल काही लोक भेटायला आली होती आणि त्यांचं एक प्रपोजल होतं आपल्याला की XYZ ठिकाण आहे तिथं आपण ब्रांच काढावी स्पॉटलाईट अकॅडमीची. म्हटलं 2020च्या आधी आपण भेटलो असतो तर आपण याच्यावर बोललो असतो. ओके, आता ॲप आहे ना, पार दुबईपासून लोक लेक्चर पाहत आहे म्हटल्यानंतर आता ब्रांच काढायचा काय संबंध येतच नाही. गोष्ट एकदम क्लिअर आहे बघा. ओके, सेवा क्षेत्र हे कशामुळे झालं, सेवा क्षेत्र. जर ही टेक्नॉलॉजी इथं नसती तर काय करावं लागलं असतं, आपल्याला ब्रांचेस काढाव्या लागल्या असत्या. नाशिकमध्ये एक, नागपूरमध्ये एक. मग त्या केसमध्ये काय झालं असतं, तिथं रोजगार मिळाला असता. मग तिथं एक बिल्डिंग, तिथं 4 लोक कामाला, बरोबर. म्हणजे काय झालं असतं, तेवढे रोजगार निर्माण झाले असते. सेवा क्षेत्र काय करतं, आपण इथं आहे, इथून आता बघा ही एवढी सगळी लोक ऑनलाईनमध्ये लेक्चर करताय, हे वेगवेगळ्या शहरातून त्यांचे लेक्चर चालू आहेत बघा. आता याचा अर्थ काय आहे की यांच्यापर्यंत पोहोचायचं असतं आधी, तर मग ते करावं लागलं असतं. सो सेवा क्षेत्राचा हा एक मोठा ड्रॉबॅक आहे की जो तुम्हाला एम्प्लॉयमेंट जनरेट करत नाही, त्याचा विषयच येत नाही तिथं. ओके, त्याच्यानंतर जे आहे की मग सेवा क्षेत्र काय करतं की जो प्रायमरी आणि सेकंडरी आहे त्याला सपोर्ट करतं बघा. हे प्रायमरी सेकंडरीला ज्या गोष्टी पाहिजे असतील तिथून ते जे आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल ट्रान्सपोर्ट ही एक गोष्ट याच्यामध्ये येते. किंवा याच्यामध्ये चौथा जो मुद्दा आहे बघा आता, ओके, याच्याबरोबरच जो आहे चौथा एक मुद्दा आहे आणि तो म्हणजे क्वेटर्नरी जे आहे बघा. आता याच्यामध्ये जे आहे चतुर्थक असं याला म्हटलं जातं, क्वेटर्नरी और चतुर्थक. याच्यामध्ये कुठल्या गोष्टी येतात बघा, म्हणजे आता हे टिपिकल झालं सेकंडरी, टर्शरी, चतुर्थक. याच्यामध्ये R&Dचा रेफरन्स येतो बघा. आता तुमचे मित्रमैत्रिणी असतील ते बऱ्याचदा इंजिनिअरिंग झालेले कंपन्यांमध्ये R&Dचे जॉब शोधतात ते, की तिथं स्कोप असतो जास्त. ओके, रिसर्च अँड डेव्हलपमेंट हे याच्यामध्ये येतं. आणि याच्यामध्ये क्वेनरी म्हणून 5वा कार्यक्रम आहे, पंचक क्षेत्र ज्याला तुम्ही म्हणू शकता, क्वेनरी. ओके, पंचक जे आहे तर हे जे आहे डिसिजन मेकिंग, हायेस्ट लेवलचं जे आहे, हाय लेवलचं डिसिजन मेकिंग. मग याच्यामध्ये जे आहे गव्हर्नमेंट लेवलचं डिसिजन मेकिंग है ना, मोठमोठ्या युनिव्हर्सिटी लेवलचं गव्हर्नमेंट डिसिजन मेकिंग याच्यामध्ये येतं. ओके, इट इज ऑल अबाउट डिसिजन मेकिंग.
हाय लेवलचं डिसिजन मेकिंग जे आहे याच्यावर येतं बघा. क्लिअर. आणि म्हणून तुम्ही याच्यात तयार झाला पाहिजे म्हणून MPSC तुम्हाला CSAT काय विचारते, डिसिजन मेकिंग. UPSC विचारत होती, नंतर UPSCला कळलं की नाही यांचं डिसिजन मेकिंग खूप स्ट्रॉंग आहे म्हणून ते बंद करून टाकलं होतं मधल्या काळात. ओके. आणि मधून त्यांना वाटली शंका आली की एखाद दोन प्रश्न सोडून देतात ते डिसिजन मेकिंगचा. ओके. अशी सिच्युएशन आहे, तुम्ही काय करणार आम्ही काय नाही, चहा पिणार. ओके. सो ओके, असं आहे सिनेरिओ याच्यामध्ये आहे. सो ती एक बाब लक्षात ठेवा, बेसिक जे आहे बघा. आता एकतर कसं असतं ना, आपली जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेमध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचा जर विचार केला आपण तर भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्य कुठली कुठली आहेत बघा. भारतीय अर्थव्यवस्था जी आहे याच्यामध्ये पर कॅपिटा इन्कम कमी आहे बघा, दरडोई उत्पन्न कमी आहे. दुसरा मुद्दा जो आहे तो म्हणजे काय की आपलं जे उत्पन्न आहे तो वाढण्याचा दर फार कमी आहे बघा. ओके. इंडियन इकॉनॉमी जी आहे त्या इकॉनॉमीचा जर तुम्ही विचार केला तर याच्यामध्ये जे पर कॅपिटा इन्कम आहे ते कमी असणं आणि त्याचबरोबर हे इन्कम वाढण्याचा जो रेट आहे तो पण कमी आहे आपला. ओके. म्हणजे ठीक आहे की आज तुमचं उत्पन्न 100 रुपये आहे तर ते 100चं 110, 105, 120 हे व्हायचा जो दर आहे की ते हळूहळू असं नाही की आज पगार एवढा आहे तर तो वाढतच जाईल ना. आपल्याकडे असं असतं का बरं, लग्नाच्या वेळेस जे आहे मुलाला विचारतात बाबा तुझा पगार किती, ते जर म्हटलं 15,000 रुपये. ओके. सहजाची कोण लग्नाला तयार होईल आजच्या डेटमध्ये हा ना. ते जर म्हटलं नाही आज 15 आहे, उद्या 30 होईल, परवा 45, असं होतं का आपल्या इथं? नाही. त्याचं कॅल्क्युलेशन त्याच कॅटेगरीत की याचं काही खरं नाही. काय वी आर इन इंडिया, तर पर कॅपिटा इन्कम काय असं एक्सपोनेन्शियली वाढणार नाही आहे. ओके. सो तो मुद्दा भारतामध्ये आहे. आपलं पर कॅपिटा इन्कम जे आहे, प्रति व्यक्ती इन्कम हे असं एकदम वाढत जात नाही, हा आपल्या इथला इश्यू आहे बघा. ओके. त्याच्यानंतर जे आहे आपली ॲग्री इकॉनॉमी आहे बघा. ओके. ॲग्री इकॉनॉमी असल्यामुळे जे आहे असं म्हटलं जातं की इंडियन ॲग्रिकल्चर इज अ गॅम्बल ऑफ मॉन्सून. एकतर शेती जे आहे मॉन्सूनवर आधारित असणं आणि आपल्याकडं कधी पाऊस पडतो कधी इतका पडतो आपल्याला कळत नाही आहे ना, भिजायचं का होळी घेऊन यायची. सो त्याच्यामुळं काय होतं ना, ॲग्रिकल्चरचा जो आहे तर तो इम्पॅक्ट डील होतो त्याच्यामध्ये. दुसरी गोष्ट याच्यामध्ये जे आहे इकॉनॉमिकल जी काही इनइक्वॅलिटी आपल्या याच्यामध्ये आहे, इनइक्वॅलिटी जे आहे बघा, आर्थिक विषमता, गरीब आणि श्रीमंत, रिच पुअर याच्यामधली दरी खूप मोठी आहे आपल्याकडं. भारतामध्ये फक्त 1% लोक जी आहे ते एकदम सुपर रिच आहे बघा हा ना. 99 मग त्याच्या खाली येतात सगळं. म्हणजे तुम्ही विचार करा की संसाधनाचं डिस्ट्रीब्युशनचं जे वाटप आहे ते फार कठीण आहे. दुसरं एक आहे की हिच्यावर 4 चांद म्हणून पॉप्युलेशन दिवसेंदिवस चालू आहे आपलं, वाढतंय हा ना. ओके. सो ते जे आहे तो मुद्दा आहे. पॉप्युलेशन वाढत गेली तर तुम्हाला रिसोर्सेस मिळतील का? नाही. मग आता एवढं सगळं जर चालू असेल तर हिचं रिझल्ट आउटपुट काय आहे? पॉवर्टी आणि अनएम्प्लॉयमेंट. हे सगळं चालू आहे म्हटल्यानंतर याच्यातून जन्माला काय येतं उद्या? याच्यातून येतं दारिद्र्य आणि दुसरं जे आहे अनएम्प्लॉयमेंट जी आहे ती जन्माला येते, बेरोजगारी जन्माला येते याच्यातून. त्याच्यानंतर जे आहे की एकतर आपल्याकडे व्यवसाय करायचा असेल, इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर त्याच्यामध्ये कॅपिटल टाकावं लागतं बघा. भारतामध्ये सहजासहजी कॅपिटल उपलब्ध होत नाही. याचं बेस्ट केस स्टडी जी आहे ती ॲपवाली केस स्टडी आहे बघा, की जिने ट्विटरला एक वेळ मागे टाकलं होतं पण त्यांना प्रॉपरली फंडिंग झालंच नाही भारतामध्ये, किंवा भारताच्या बाहेरून ते करू शकले नाही, घेऊ शकले नाही आणि ते कोलॅप्स झालं, म्हणजे बंद करावं लागलं त्यांना. नायजेरियाचा रेफरन्स मी दिला होता त्या दिवशी की नायजेरियासारखा जो देश आहे त्यांनी ऑफिशियल हँडल म्हणून कूला ॲक्सेप्ट केलं होतं. त्यांनी ट्विटरवर वगैरे बॅन करून टाकलं होतं त्या देशामध्ये. ही कोविडच्या काळातली परिस्थिती आहे. पण हे सगळं आता सध्या आपले पंतप्रधान नायजेरियाच्या भेटीवर आहेत बघा, म्हणून हा रेफरन्स त्या दिवशी मी दिला होता. सो भारतातलं जे भांडवल असतं ना ते इतकं है ना रुकताय गिरताय टाईपने येतं की त्याला लाजरं भांडवल म्हटलं जातं, शाय है ना. त्याच्यानंतर इंडस्ट्रियलायझेशन आपल्याकडे तेवढं नाही आहे. आता भांडवलच नाही तर इंडस्ट्रियलायझेशन होणार कुठून? इंडस्ट्रियलायझेशनसाठी तुम्हाला काय पाहिजे? जागा पाहिजे, टेक्नॉलॉजी पाहिजे, मशिनरी पाहिजे, पैसे लागतील त्यासाठी. पैसे नाही. ऑब्वियसली या सगळ्या गोष्टी आहेत. पायाभूत सुविधा याच्यामध्ये प्रॉपरली नाही आहेत, रस्ते वगैरे, वीज. ओके. हे सगळं असं चालू आहे, गरिबी, बेरोजगारी, याच्यातून मग शाळा नाही, चांगलं शिक्षण नाही, तर तुमचं जे मानवी संसाधन आहे ते प्रॉपर नाही आहे, ते निकृष्ट दर्जाचं आहे आपल्या इथं. ओके. पिंट्या काय करतो तो बसलाय घराखाली पत्ते खेळत है ना, तसं नाही पाहिजे ते. तंत्रज्ञानाचा निम्न दर्जा जो आहे हा एक मेजर प्रॉब्लेम आपल्याकडे आहे, की तंत्रज्ञान जे आहे त्याचा एक इश्यू जो आहे तो प्रॉब्लेमॅटिक आहे आपल्यासाठी. टेक्नॉलॉजी. ओके. सो आउटडेटेड टेक्नॉलॉजी आपण वापरतो.
कुठलाही मूवी बघा, त्या मूवीमध्ये एखादा सायबर क्राईम जर झालं, सायबर क्राईमचे मूवी असतात ना, मग ते पोलीस प्रयत्न करत असतात, मग त्या पोलिसांकडून ते काही होत नाही, म्हणजे तिथं तुम्हाला हेही दाखवलं जातं की व्यवस्था टेक्नॉलॉजिकली किती पुअर आहे, आणि मग एखादा हॅकर उचलून आणतात बघा, आणि तो हॅकर उचलून आल्यावर तो काय करतो, हॅकर जो आहे तर तो सॉर्ट आउट करतो. तो आल्या एकच गोष्ट म्हणतो, 2024 सुरू आहे, तुम्ही हे वापरताय, किती आउटडेटेड आहे ना. पहिले इज्जत काढतो तो व्यवस्थेची, आणि मग त्याच्यानंतर त्याचं काम सुरू करतो. सो टेक्नॉलॉजी प्रायव्हेट असू दे आणि गव्हर्नमेंट. मग आपल्याला प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट का हवी असते, त्याचं कारण हे असतं की प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंटबरोबर तुम्हाला अपडेटेड टेक्नॉलॉजी पण मिळते, ॲडव्हान्स प्रायव्हेटवाली. ओके, हा एक याच्यामध्ये मुद्दा आहे बघा. आणि हे सगळं चालू असताना इकॉनॉमीमधलं एक बेसिक आहे बघा, सप्लाय आणि डिमांड. सप्लाय डिमांडचं गणित तुमचं जे आहे ते परफेक्ट असणं फार गरजेचं असतं. जर सप्लाय आणि डिमांडचं गणित परफेक्ट नसेल तर गणितं तुमची परफेक्ट नसणार आहेत बघा. सो आता काही टिपिकल टर्म्स आहेत बघा वेगवेगळ्या वस्तूंच्या बाबतीमध्ये. सप्लाय आणि डिमांडचा जर आपण विचार केला बघा तर त्या बाबतीमध्ये ते हेल्प करतं आपल्याला. फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये सप्लाय आणि डिमांडचा जर विचार केला तर काही टिपिकल टर्म्स आहेत बघा. ओके, सो त्या आपल्याला बघायच्या आहेत. एक असतं बघा सबस्टिट्यूट गुड्स जे आहेत. ओके, सबस्टिट्यूट गुड्स. ओके, याला मराठीमध्ये म्हणतात पर्यायी वस्तू. सबस्टिट्यूट गुड्सला काय म्हटलं आता, पर्यायी वस्तू. सबस्टिट्यूट गुड्स जे आहेत याच्यामध्ये किंमत वाढली की मागणी वाढते बघा. ओके, त्याची किंमत वाढली की त्याची डिमांड वाढते. ओके, सबस्टिट्यूट गुड्स जे आहे म्हणजे एखाद्याची किंमत वाढली की दुसऱ्याची डिमांड वाढते. सबस्टिट्यूट आहे एकमेकांना. मग सिंपल काय याच्यामध्ये, चहा आणि कॉफी. ओके, सबस्टिट्यूट गुड्स आहेत बघा. विचारतो ना आपण घरी कोणी आल्यावर, चहा घ्याल की कॉफी घ्याल, हा ना. सो नाही ना, चहा आणि कॉफी सबस्टिट्यूट गुड्स. किंमत वाढली मागणी वाढणार बघा. दुसरं येतं कॉम्प्लिमेंटरी गुड्स जे आहेत, पूरक वस्तू. ओके, दुसरं काय आहे, कॉम्प्लिमेंटरी गुड्स. ओके, याच्यामध्ये काय असतात, ह्या पूरक असतात. कॉम्प्लिमेंटरी म्हणजे पूरक. म्हणजे आता सिंपल आहे, चहा बनवायचं तर काय काय लागतं, दूध लागतं, साखर लागते, चहा पावडर लागते, पाणी लागतं, हा ना. चहा, साखर. ओके, म्हणजे तुमचं टी अँड शुगर हे कसे आहे, कॉम्प्लिमेंटरी आहे बघा. ओके, एखाद्याची किंमत वाढली दुसऱ्याची मागणी घटून जाईल, कारण त्याची किंमत वाढली म्हणजे त्याची डिमांड कमी होईल, दुसऱ्याची पण डिमांड कमी होऊन जाईल तिथं. ओके, मग तुम्ही असं म्हणू शकत नाही आता हे कन्सेप्च्युअल आहे की हां नाही मग आमच्याकडे कलाकंद बनतं यात साखर टाकायला लागणार नाही का आम्हाला. पण हे गणित कसं आहे की चहा मोठ्या प्रमाणावर डील होतो आपल्याकडं. ओके, आणि चहा पिला पाहिजे का, हां. सकाळचं लेक्चर बघितलं की मग लक्षात येईल तुम्हाला. त्या दिवशी चहावर एक रिपोर्ट होता द हिंदूचा, तिच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की भारताच्या चहामध्ये काय काय असतं, कुठल्या कुठल्या केमिकलचे तिच्यामध्ये जे आहे अंश आहेत, एंडोसल्फान, DDT, असं फार मोठी यादी होती, मोठ्या प्रमाणात वापरला होता. पण तुम्ही लोड घेऊ नका, लहानपणापासून ते पिऊन 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 20 कन्या 20 पुरुष तयार झालेले आहेत भारतामध्ये. ओके, सो जास्त लोड ना आपल्याला, म्हणजे थोड्याफार प्रमाणात DDT घेतलं तर पचून टाकू आपण असं असतं. ते बऱ्याचदा काही लोक धमकी देतात ना, मी पिऊन घेईल. घरचे सिरियसली घेत नाही त्याला, तर कारण आहे, हां ना. सो नेक्स्ट म्हणजे आहे की काही नॉर्मल गुड्स असतात बघा, रुटीन. ओके, हे जसे आहेत तसे काही कसे असतात, नॉर्मल गुड्स असतात बघा. नॉर्मल गुड्समध्ये काय असतं की सिंपल, मागणी वाढली किंमत वाढून जाईल त्याची. मग याच्यामध्ये समजा सिंपल TV आहे आपला, किंवा हा सेन्ससचा बोर्ड आहे बघा. ओके, ज्याच्यावर आपण शिकतोय, हा डिजिटल बोर्ड, हा ना. उत्पन्न वाढलं की त्याची मागणी वाढून जाते, लोकांकडे पैसे आले की लोक घेतात बघा, है ना. TV जो आहे, एक काळ होता बऱ्याच घरी TV नव्हता. ओके, नंतर काही घरी ब्लॅक अँड व्हाईट TV आले, नंतर कलर TV आले, आणि आजकाल तर भिंत दिसतच नाही लोकांच्या घरात, TVच दिसतो बघा, है ना. उत्पन्न वाढलेलं आहे, है ना. भारतामधले जे काही लिव्हिंग स्टँडर्ड आपण बघतो ना, ते काय झालं आहे, अपग्रेड झालं आहे. त्याचे उदाहरणं आहेत बघा. म्हणजे आजकाल कॉमन आहे, कितीचा घेतला, 1 लाखाचा, 60,000चा, 80,000, एकदम कॉमन आहे. एक काळ असा होता की ते पट्ट्यावाला TV होता आमच्याकडे, अँटिना पकडावरती, मग त्या पट्ट्या चालायच्या, मग ते मागचं बटन फिरव थांबलं चित्र, हा ना. महाभारत जेव्हा टेलिकास्ट व्हायचं, मी खूप लहान होतो त्यावेळेस, आता गेलंय बघा, पण ती मजा एक वेगळीच होती. एक धाब्यावर, एक खाली, दुसरं बोंबलून त्याला सांगतोय, हा ना. उत्पन्न वाढून जातं. देन इन्फिरियर गुड्स जे आहेत बघा. ओके, इन्फेरियर, आता नावातच आहे बघा, इन्फेरियर म्हणजे काय, इन्फेरियर गुड्स. इन्फेरियर म्हणजे काय, सुपेरियरच्या विरोधी इन्फेरियर जे आहे. उत्पन्न वाढलं की याची मागणी कमी होऊन जाते बघा. ओके,
म्हणजे फॉर एक्झाम्पल केरोसिन, ओके, रॉकेल. म्हणजे मी याचं उदाहरण इकॉनॉमी शिकवून दिलं आहे की एक काळ असा होता, मी खूप लहान होतो ना, आमच्या गावामध्ये ते रॉकेल यायचं केरोसिन, तेव्हा गॅस पण नव्हते. आमच्या घरी जो पहिला गॅस आला होता तो आमचे मोठे काका जे आहेत माझे, त्यांच्याकडे गॅस होता आणि त्यांना ते रेल्वेमध्ये जॉब करायचे आणि रेल्वे थ्रू त्यांना गॅस ऑफर झाला होता, म्हणजे तिकडून मिळाला होता आणि तो गॅस आमच्या घरी आला होता, कारण त्यांच्या घरी ऑलरेडी गॅस होता. कारण गॅस पण असा सहजासहजी मिळत नव्हता, जो आज एका क्लिकवर तुम्हाला गॅस मिळतो बघा. आणि तेव्हा मग स्टोव चालायचा, तो स्टोव पेटवणं ही एक कला होती अजून, हा, तो पंप गिम मारायचा वरतून, तिच्यामध्ये ती काजळी ती बारकी ती पिन राहायची आणि मग तो भडका. मग तिच्यात काही दिग्गज होते की ते एकदम स्मूथली त्याला डील करणार, काही काहींना जमायचं नाही ते. त्याच्यासाठी केरोसिन घ्यायला मला, म्हणजे मी लाईनीत उभा होतो, म्हणजे ते अजून पण आठवतं मला. हे कॅन घेऊन आम्ही गावात, गाडी येणार आहे बाबा, मग सगळेजण ते रेशनिंगचं कार्ड आणि ते उभे राहायचं लाईनीमध्ये, तिच्याहून भांडणं, एखादा मध्ये घुसणार, हा ना. सो रॉकेल जे आहे, पण जसं जसं उत्पन्न वाढायला लागलं, लिव्हिंग स्टँडर्ड जे आहे लोकांचं वाढलं, टेक्नॉलॉजी झालं आहे, LPG आलं, मग ते केरोसिन, आता अशी परिस्थिती की ते घरोघरी विचारतात गावामध्ये. मग आता एवढ्या वर्षात मी काही बघितलं नाही, पण मधल्या काळात मी हे बघितलं होतं की ते यायचे की रॉकेल पाहिजे का, ते घ्यायचो आम्ही. त्याचं कारण पण दुसरं होतं की आमच्याकडे राजदूत नावाची एक बाईक होती, जिच्यामध्ये अर्धं पेट्रोल आणि अर्धं रॉकेल टाकल्याशिवाय ती चालायची नाही, हा ना. एकदम विंटेज बाईक, ओके, राजदूत, ओके. सो बेसिकली इन्फेरियर गुड्स असे असतात की तुमचं उत्पन्न वाढलं की त्याची मागणी कमी होऊन जाते. दुसरं एक असतं जिफेन गुड्स असतात बघा, जिफेन गुड्स. जिफेन गुड्स काय असतात की हिच्यामध्ये काय होतं ना, त्याची किमती जरी वाढल्या तरी त्याचा उपभोग वाढतो बघा. आणि हिच्यामध्ये बेस्ट एक्झाम्पल आहे, फॉर एक्झाम्पल आपल्या डे टू डे लाईफमधला बटाटा, पोटॅटो. किंमत जरी वाढली तरी लोक घ्यायचं सोडतील का? कांदा, किंमत वाढली घ्यायचं सोडतील का लोक? नाही, त्याला अल्टरनेटिव्ह नाही. असं होईल का बटाटे वड्याच्या जागी रताळे वडा बनवला म्हणून? नाही होणार ना, बटाटे वडाच लागणार आहे तुम्हाला. अख्खं जग तिच्यावर जगतं इथं. सो किंमत वाढली तरी त्याची मागणी वाढते, त्याला काय म्हटलं तर जिफेन गुड्स, ओके. याच्या पलीकडे दुसरं असतं वेबलेन गुड असते बघा, वेबलेन, ओके. वेबलेन गुड्स काय असतात? वेबलेन गुड्समध्ये त्याच्या किमती जास्त असल्या तरी त्याची खरेदी होते. हिच्यामध्ये ब्रँडेड गोष्टी असतात, ब्रँडेड क्लॉथ्स, ओके, किंवा आर्टिफॅक्ट जे असतात बघा, वेगवेगळे कलाकुसरीच्या वस्तू ज्या असतात त्या वेबलेनमध्ये येतात. आणि ब्रँडेड, काही लोकांना सवय असते की प्रत्येक गोष्ट ब्रँडेड असली पाहिजे, ओके. मग त्या ब्रँडेडची किंमत जास्त असणार बघा तिथं, ओके. सो असं हिच्यामध्ये गणित आहे. आता हिच्यामध्ये कसं असतं ना की एकतर जे आहे पुरवठा म्हणजे सप्लाय जो असतो तुमचा, त्याचा एक नियम आहे पुरवठ्यासंबंधीचा की जर किंमत वाढली तर पुरवठा वाढतो. तर ऑब्वियसली काय आहे, एखाद्या गोष्टीची किंमत ज्यावेळेस वाढते तर नफा कमवण्यासाठी त्यामध्ये प्रोडक्शन करणारी किंवा ते विकणारी लोक जी असतात ते काय करतात? ऑब्वियसली त्याचा पुरवठा वाढवतात. सिंपल आहे एकदम, ओके. सो किंमत पण वाढून जाते त्याची, नफा जास्त असतो. याचं बेस्ट एक्झाम्पल कोविडमध्ये तुम्ही बघा, सुरुवातीला तुम्हाला N95 मास्क कितीला मिळत होतं, किंवा ते हँडवॉश वगैरे किती लोक उतरलीत बघा तिच्यामध्ये. आपलेच कितीतरी विद्यार्थी होते, मी तेव्हा सांगायचो सकाळच्या लेक्चरमध्ये, है ना, की आपल्या विद्यार्थ्याचा आहे बाबा घ्या, है ना, कॉन्टॅक्ट करा, तो तुम्हाला सप्लाय करेल, है ना, हँडवॉश, सॅनिटायझर. कितीतरी लोक उतरली होती त्यावेळेस. सप्लाय वाढून गेला कारण डिमांड वाढली होती, किमती वाढल्या, ओके. नफा तिच्यामध्ये पाहिजे असतो यांना. सो तसा तो सिनेरिओ असतो बघा, ओके. याच्यानंतर पुढचा जो आस्पेक्ट आहे आपला, तो जो आहे तो म्हणजे आर्थिक वृद्धी जी आहे बघा, इकॉनॉमिकल ग्रोथ जी आहे, ही कन्सेप्ट काय आहे ती आपण शिकणार आहे, ओके. आता सिम्पली जे आहे इथं आपल्याला ही कन्सेप्ट पण बघायची आहे की MDG वगैरे जे आहेत ते पण आपल्याला बघायचे आहेत बघा इकडं, है ना, हे लागणारच आहे आपल्याला इकडं. सो सिम्पली जे आहे इकॉनॉमिकल ग्रोथ जी असते तिचा सिनेरिओ काय आहे बघा. इकॉनॉमिकल ग्रोथ नावातच आहे, ग्रोथ म्हणजे काय? वाढ होणं एखाद्या गोष्टीमध्ये जे आहे. मग वाढ कशामध्ये होणं? की ज्या गुड्स अँड सर्व्हिसेस आपण प्रोव्हाइड करतो तिच्यामध्ये वाढ झाली पाहिजे. सो जे काही निर्माण करतोय आपण, गुड्स अँड सर्व्हिसेस, वस्तू आणि सेवा, वस्तू आणि सेवांचा पुरवठा जो आहे तर तो वाढला पाहिजे, उत्पादनात वाढ झाली पाहिजे. आता ग्रोथ ही कशी आहे ना, क्वांटिटेटिव्ह टर्म आहे बघा, संख्या, ओके. दुसरं असतं डेव्हलपमेंट. डेव्हलपमेंट ही क्वालिटेटिव्ह टर्म आहे. ग्रोथ इज ऑल अबाउट क्वांटिटी, अनलिमिटेड थाळी ग्रोथ. थोडंसं खा, जीवाला खा, डेव्हलपमेंट, है ना.
नाही तर मग फुकट आहे म्हटल्यानंतर हा ना, मी 4 बादल्या रसा पिला नंतर 4 दिवस झोपू नये, बरोबर. सो बेसिकली जे आहे क्वालिटेटिव्ह टर्म जी आहे ती डेव्हलपमेंट आहे. मग याच्यामध्ये एकतर कसं असतं, तुमचा GDP ग्रो होतो बघा, कारण GDP काय आहे, गुड्स अँड सर्व्हिसेस तुम्ही एका वर्षामध्ये जे आहे किंवा एका विशिष्ट कालावधीमध्ये जे काही निर्माण करणार आहे त्याची जी किंमत असणार आहे ती काय आहे, GDP आहे. सो ऑब्वियसली जर तुम्ही गुड्स अँड सर्व्हिसेस वाढवल्या तुमच्या, तर काय वाढेल, तुमचा GDP वाढणार बघा. ओके, सो ही एक बेसिक गोष्ट असते. बरं, तुमचा जो ग्रोथ रेट असतो, ओके, तो कसा काढला जातो, म्हणजे ग्रोथ रेट जो असेल त्या ग्रोथ रेटचा जर विचार केला आपण, आर्थिक वृद्धीचा दर जे आहे, ओके, तो कसा निघतो, तर तुमचा जो आहे GDP मध्ये झालेला जो चेंज असतो बघा, ओके, म्हणजे लास्ट इयर आणि ह्या वेळात GDP मधला चेंज जो आहे डिवायडेड बाय लास्ट इयरचा GDP जो आहे, मागच्या वर्षाचा GDP इंटू 100. ओके, मागच्या वर्षाचा GDP या वर्षाच्या मागच्या मधला डिफरन्स गुणेला 100, याच्यातून काय मिळतं तुम्हाला, ग्रोथ रेट मिळतो. ओके, सो ही एक गोष्ट याच्यामध्ये मॅटर करते, ग्रोथ रेट जी आहे. ओके, आता इकॉनॉमिक डेव्हलपमेंट नावाची जी कन्सेप्ट आहे बघा, ती कशी आहे, गुणात्मक आहे. आता डेव्हलपमेंटमध्ये 2 गोष्टी असतात, की डेव्हलपमेंटमध्ये ग्रोथ तर आहेच आहे, पण सायमल्टेनियसली आपली जी व्यवस्था आहे तिच्यामध्ये पण पॉझिटिव्ह चेंज झाला पाहिजे, बरोबर. अदरवाईज उत्पन्न वाढवायच्या चक्करमध्ये आपण आपली व्यवस्था इतकी वापरली, नंतर तीच कोलॅप्स होऊन गेली, तर आपल्याला चालणार नाही. म्हणजे सिंपल आहे, याचा विचार असा तुम्ही करा की तुम्हाला एखाद्या गोष्टीचं उत्पादन मोठ्या प्रमाणात करायचं होतं, म्हणून तुम्ही तुमच्या लोकांकडून काय केलं, खूप जास्त ओव्हरटाईम करून घेतला. दुसऱ्या दिवशी त्याच ताकदीने उभी राहतील का ती लोक, नाही. म्हणजे जर ग्रोथ तुम्हाला अपेक्षित असेल तर तुमची कामाची पद्धत, तिथली व्यवस्था, तिच्यामधल्या ज्या काही बेसिक नीड्स आहेत तर त्या काय झाल्या पाहिजे, त्या पण अपग्रेड झाल्या पाहिजे. संरचनात्मक बदल किंवा तुमची जी लोक आहेत जी काम करतायत त्यांच्या कल्याणासाठी तुम्ही काय करताय, तो पण एक मुद्दा त्याच्यामध्ये येतो. सो गुणात्मक संकल्पना जी आहे ती काय असते, डेव्हलपमेंट, ग्रोथ डेव्हलपमेंट जे आहे. सो इथं ग्रोथ प्लस तुम्हाला स्ट्रक्चरल चेंज पण अपेक्षित असतं बघा, आणि हा स्ट्रक्चरल चेंज कसा पाहिजे, पॉझिटिव्ह, सकारात्मक. ओके, सो तिच्यामधून तुम्ही जे आहे तुमचा आर्थिक विकास साध्य करू शकता. आता इन्क्लुझिव्ह ग्रोथ नावाची संकल्पना 11व्या आणि 12व्या पंचवार्षिक योजनेच्या याच्यातून आपल्या समोर वारंवार आलेली आहे. याच्यावर भरपूर प्रश्न विचारून झालेले आहेत. ओके, सो 11वी आणि 12वी पंचवार्षिक योजना जी आहे त्या पंचवार्षिक योजनेची थीम काय होती ती लक्षात घ्या. 11th जी होती बघा, टुवर्ड्स, ओके, 11वी जी आहे पंचवार्षिक योजना, हिची थीम आहे टुवर्ड्स फास्टर अँड मोर इन्क्लुझिव्ह ग्रोथ. टुवर्ड्स फास्टर अँड मोर इन्क्लुझिव्ह ग्रोथ. ओके, म्हणजे वेगवान आणि अधिक समावेशी वृद्धी. ओके, आपल्याला काय करायचं आहे की बाबा स्पीडनी ग्रो करायचा आहे. टुवर्ड्स फास्टर अँड मोर इन्क्लुझिव्ह ग्रोथ. याच्या पलीकडे दुसरा मुद्दा जो येतो 12th जी आहे पंचवार्षिक योजना, या 12th मध्ये काय ॲस्पेक्ट आहे तर फास्टर, सस्टेनेबल अँड मोर इन्क्लुझिव्ह ग्रोथ. फास्टर, सस्टेनेबल अँड मोर इन्क्लुझिव्ह. आता याच्यामध्ये एक शब्द आहे बघा, तो इथं आला, तो म्हणजे सस्टेनेबल. हा शब्द वरच्या याच्यात नाही आहे. सस्टेनेबल शाश्वत आपण मराठीमध्ये म्हणतो. ओके, शाश्वत, सस्टेनेबल म्हणजे काय की कंटिन्युअसली जे आहे ही व्यवस्था अशीच डील होत राहिली पाहिजे. ओके, सस्टेनेबल, शाश्वत जे आहे की कायमस्वरूपी ते तसं दिसलं पाहिजे आपल्याला, म्हणून याच्याकरता आपण मग MDG, SDG या गोष्टी आणल्यात. सो तुम्हाला याच्यावर जे आहे रुटीन प्रश्न विचारलेले आहेत. आता हे ज्यावेळेस आपण करत जातो की जे काही डेव्हलपमेंट आपल्याला करायची आहे, तर मग याच्याकरता जे आहे की वेगवेगळे जे आहेत ह्युमन डेव्हलपमेंट संबंधीचे 5 निर्देशांक जे आहेत ते आपण अभ्यासणं गरजेचं असतं बघा. मग याच्यामध्ये जे आहे सगळ्यात पहिला जो आहे तो म्हणजे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स. रुटीन याच्यामध्ये आपण बघतो ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स तुम्हाला माहिती आहे प्रत्येकाला. ओके, हा विकास नेमका कसा साध्य होतो आहे. सो पहिलं जे आहे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स. आता ही जी ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स आहे हिच्यामध्ये 3 निकष असतात.
एक जे असतं की तुमचं नॉलेज जे आहे, ओके, त्याच्यानंतर लिव्हिंग स्टँडर्ड, आणि तिसरा मुद्दा काय असतो तुमचं लाईफ जे आहे बघा. ओके, सो 3 गोष्टी याच्यामध्ये आहेत. एक म्हणजे तुमचं नॉलेज, ज्ञान जे आहे तुमचं. दुसरं जे आहे तुमचं ओव्हरऑल लाईफ, है ना, ॲव्हरेज लाईफ कसं आहे, हेल्थ तुमची जी आहे सरळ सरळ. आणि द लास्ट वन इज तुमचं लिव्हिंग स्टँडर्ड जे आहे बघा. ओके, लिव्हिंग स्टँडर्ड. 3 गोष्टी याच्यामध्ये येतात ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स जे आहे. ओके, आता खरं तर जे आहे की हेल्थी लाईफ जे आहे याच्यामध्ये काय बघितलं जातं, युअर एज, ॲव्हरेज एज ॲट द टाईम ऑफ बर्थ. म्हणजे एखादं बाळ जेव्हा जन्माला येतं ना, तर त्याचं जे आहे लाईफ एक्सपेक्टन्सी किती असणार आहे, की हे किती जगेल बाबा, है ना, ॲव्हरेज जे आहे. नॉलेजमध्ये काय असतं की किती शिकू शकतात ते, एक्सपेक्टेड इयर ऑफ स्कूलिंग जे आहे, 5वी पर्यंत शिकतील, 6वी पर्यंत किमान शिकतील. ओके, त्याच्यानंतर जे आहे की जी लोक 25 किंवा त्याच्यापेक्षा वरच्या एज ग्रुपमधली आहे, 25+, यांचं ॲव्हरेज एज्युकेशनचे वर्ष किती होते ते बघितले आता तिच्यामध्ये नॉलेजमध्ये जे आहे. आणि जे असतं की लिव्हिंग स्टँडर्ड जे आहे याच्यात तुमचं पर कॅपिटा इन्कम बघितलं जातं की तुमच्याकडे किती पैसा येतो, तुम्ही कसे जगता. ओके, सो सिम्पली जे आहे, म्हणजे तुम्ही इमॅजिन करा की आता तुम्ही समजा हॉस्टेलवर राहताय. ओके, कॉड बेसिसवर आपण हॉस्टेलला राहतो, आणि त्याच्या जागी जर तुम्ही स्वतःचा एक फ्लॅट घेऊन इथं राहताय समजा पुण्यामध्ये सदाशिव पेठेत किंवा कुठेही. ओके, इमॅजिन करा, मग काही बदल होतो का याच्यामध्ये. ओके, आता कॉड बेसिस आपण राहतोय कारण 2 गोष्टी आहेत की आपला इथं फ्लॅट नाही, आपल्याकडे तेवढे पैसे नाही, बरोबर. मग तेवढा कॉट तेवढंच आपलं आयुष्य, तिच्यात 4 लोकांबरोबर ॲडजस्ट करा. हेच जर तुमचा फ्लॅट असला तर एन्जॉय, कुठेही लोळा, काहीच प्रॉब्लेम नाही, बरोबर की नाही. पण हे कधी होऊ शकतं, पर कॅपिटा इन्कम, बरोबर. सो असं सिम्पल आहे ते. पण याच्यामध्ये आता काही लोक म्हणू शकतात काय सांगताय, आमची 500 एकर जमीन आहे, आत्ता घेतो अर्धी पेट विकत, हा ना. तर मग ते, हा ना, भावना बाजूला ठेवा, हे एक एक्झाम्पल आहे, हा ना. उद्या काय आम्ही घेऊ शकतो इथं 4 फ्लॅट, हा ना, मग घ्या, कॉड बेसिसवर ठेवा. वाटलं तर लोक 4 ठेवते, तुम्ही 3च ठेवत चला एका रूममध्ये, तेवढे लोक दुवा देतील तुम्हाला. ओके, सो ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स जी आहे, क्लिअर. याच्यामध्ये काय काय, आता ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स 1990 आली होती. UNDPने याला आणलं होतं बघा, 1990. UNDP, युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम जे आहे, ही संकल्पना मेहबूब उल हक यांनी दिली होती. पाकिस्तानचे जे आहेत अर्थतज्ञ, आणि अमर्त्य सेन पण त्यांचा रोल याच्यामध्ये आहे. क्लिअर. सो आता करंटमध्ये हा एक रेफरन्स येतो की मग आता ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स 2024 भारताचा क्रमांक किती 131 असं संध्या यांचं म्हणणं आहे. इकडं राहुलनी 134 टाकलेलं आहे बघा. अजून तुमच्याकडे जर दुसरे कुठले आकडे असतील तर ते तुम्ही सांगू शकता. ओके, करंटमध्ये झालं आहे हे. तर करंटमध्ये बाकीच्यांनी पण टाका बरं किती आहे भारताचं ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स जो आहे. क्लिअर. याच्यानंतर दुसरा मुद्दा येतो तो म्हणजे पुढचा जो इंडेक्स आहे लैंगिक असमानता किंवा जेंडर इन इक्वॅलिटी इंडेक्स जे आहे बघा. ओके, इथं जो मुद्दा आहे तो दुसरा जेंडर इन इक्वॅलिटी इंडेक्स, लैंगिक असमानता निर्देशांक 2010 पासून सुरू झाला होता बघा. हा 2010 पासून हा सुरू झालेला आहे. हिच्यामध्ये 3 गोष्टी बघितल्या जातात महिलांच्या बाबतीमध्ये. सगळ्यात पहिलं जे आहे रिप्रोडक्टिव्ह हेल्थ जे आहे, रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. ओके, दुसरं जे आहे ते म्हणजे त्यांची इम्पॉवरमेंट किती झालेली आहे, सबलीकरण जे आहे इम्पॉवरमेंट. आणि थर्ड वन ते म्हणजे त्यांचं जे आहे लेबर मार्केटमधलं प्रमाण, श्रम बाजारामध्ये त्यांचा सहभाग जो आहे, सो लेबर मार्केट. रिप्रोडक्टिव्ह हेल्थ, इम्पॉवरमेंट अँड लेबर मार्केट. सो जनन आरोग्य, सबलीकरण, श्रम बाजार जे आहे, अशा 3 गोष्टी याच्यामध्ये मॅटर करतात. आता सिम्पली जे आहे रिप्रोडक्टिव्ह हेल्थ जी आहे तिच्यामध्ये माता मृत्यू दर जो आहे त्याचा विचार केला जातो, MMR. आता इथं लक्षात ठेवायचं, माता मृत्यू दर जो असतो बघा तो 1 लाखामागे मोजला जातो. ओके, तुम्हाला हे विचारलं जातं. MMR जो असतो मॅटर्नल मॉर्टेलिटी रेट, हा 1 लाखामागे मोजला जातो बघा. ओके, हा MCQ आहे. बाकी सगळे हजारामागे मोजले जातात, हा 1 लाखामागे मोजला जातो. सो तो एक लक्षात ठेवायचा. त्याच्यानंतर दुसरं जे असतं बघा
किशोरवयीन जन्मदर ॲडॉल्संट बर्थ रेट जो असतो तो पण याच्यामध्ये बघितला जातो. म्हणजे 15 ते 19 हा जो वयोगट आहे हिच्यामध्ये माता झालेल्या महिलाच्या आहेत बघा. ओके, 15 ते 19 मध्ये ज्या महिला माता झालेल्या आहेत त्यांचा विचार ॲडॉल्संट बर्थ रेट जे आहे ते बघितलं जातं. मग हिच्यामध्ये पण असं असतं 15 ते 19 अशा 1000 महिलांच्या मागे किती महिलांनी जन्म दिला बाळाला असं. पण MMR हा एकमेव जो आहे तो 1 लाखाच्या मागं मोजला जातो. सो ही एक गोष्ट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर जे आहे सबलीकरण, इम्पॉवरमेंटमध्ये काय असतं की तुमच्या संसदेमध्ये महिलांचं प्रतिनिधित्व किती आहे. मग आत्ता मला सांगा, आताची संसद आहे कितवी आहे बरं आपली? लोकसभा निवडणूक कितवी झाली ही? कितवी लोकसभा आता ही? 18. किती आहे बरं महिला हिच्यामध्ये? ओके, पार्लमेंटमध्ये महिलांचं प्रमाण जे आहे सर्वाधिक महिलांचं प्रमाण जे आहे पार्लमेंटच्या बाबतीत ते कुठल्या लोकसभेमध्ये होतं? सगळ्यात जास्त महिला सदस्य. एक प्रश्न आहे बघा तुमच्यासाठी. चला इकडे यांनी टाकलेलं आहे 74 जे आहे. येस, 17वी लोकसभा जी आहे, राहुलने उत्तर टाकलं इकडं. 17व्या लोकसभेत सगळ्यात जास्त होतं बघा महिला जे आहे 78 जे आहे ते. ओके, सो तशा गोष्टी जरा लक्षात ठेवा. देन लेबर मार्केट जे आहे बघा, लेबर मार्केट हे जे असतं की श्रमशक्ती जे आहे वर्कफोर्समध्ये महिलांचं प्रमाण किती आहे हे याच्यामध्ये बघितलं जातं. सो लैंगिक असमानता निर्देशांक. ओके, सो ही एक गोष्ट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर दुसरं जे असतं बघा इनइक्वॅलिटी ॲडजस्टेड ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स जे आहे बघा. पुढची जी आहे ती आहे इनइक्वॅलिटी ॲडजस्टेड ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स. इनइक्वॅलिटी ॲडजस्टेड ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स याला मराठीमध्ये असं म्हटलं जातं असमानता समायोजित मानव विकास निर्देशांक. ओके, असमानता समायोजित मानव विकास निर्देशांक हा पण 2010 मध्ये सुरू झाला होता. ओके, सो याच्यामध्ये काय असतं ना की असमानता गृहीत धरून याचं कॅल्क्युलेशन केलं जातं. मग तिच्यामध्ये जे आहे वेगवेगळे निकष लावून जे आहे लोकसंख्येच्या बाबतीमध्ये जे आहे इनइक्वॅलिटी जी आहे ती जे आहे तर ती डील करून दिली जाते. ओके, मराठीमध्ये काय आहे असमानता समायोजित आणि पुढं मानव विकास निर्देशांक आपला SDS. ओके, त्याच्यानंतर दुसरी जी आहे की हे करत असताना इथं एक पद्धत वापरली जाते तिचं नाव आहे ॲटकिन्सन मेजर जे आहे. ओके, ॲटकिन्सन मेजर. ओके, ॲटकिन्सन मेजर. ओके, अशी एक पद्धत हिच्यामध्ये वापरली जाते बघा. त्याच्यानंतर मग हिच्यामध्ये सिंपल एवढंच असतं की मानव विकास निर्देशांकामधल्या असमानता बघितल्या जातात. ओके, देन जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स जी आहे पुढची जी आहे कितवी आता ही? 4थी. ओके, जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स. ह्युमन डेव्हलपमेंट कसं आहे? जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स. ओके, आता जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स किंवा लिंगभाव. आता बघा एक शब्द लक्षात ठेवायचा, MPSCने याचं ट्रान्सलेशन प्रत्येक वेळेस खूप प्रॉपर केलेलं आहे ते म्हणजे लिंगभाव असमानता. लिंगभाव सेक्स असेल तर लिंग आणि जेंडर असेल तर लिंगभाव. सो तो डिफरन्स तुम्हाला तिथं डील करता आला पाहिजे. सो जेंडर डेव्हलपमेंट. मग आता याच्यात काय केलं जातं? सिंपल आहे एकदम. महिला ज्या असतात बघा म्हणजे महिला आणि पुरुष यांचा ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स याचा रेशो काढला जातो त्यालाच म्हटलं जातं जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स. महिलांचा SDI डिवायडेड बाय पुरुषांचा SDI. याची सुरुवात 2014 मध्ये झाली होती बघा. ओके, सो ही एक बाब लक्षात ठेवा. त्याच्यानंतर जे आहे नेक्स्ट वन बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स. हा एक महत्त्वाचा आस्पेक्ट आहे. जुलै 2010 पासून MPI. ओके, MPI जो आहे MPI. ओके, बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स जे आहे हिच्यामध्ये याची सुरुवात जी झाली होती ती जुलै 2010ला झाली होती. जुलै 2010. आता एकतर 1997 पासून काय होतं ना पॉवर्टी इंडेक्स होती सुरुवातीला. त्या पॉवर्टी इंडेक्सची जागा यांनी घेतली होती मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स. म्हणजे सिंपल होतं की
तिच्यामध्ये वेगवेगळे डायमेन्शन जास्त विचारात घेण्यात आले होते. सुरुवातीला जे होतं दारिद्र्याच्या बेसिक्स हे, आता आपण बघूयात दारिद्र्य कसं बघितलं. आता हिच्यामध्ये 2 महत्त्वाच्या संस्था आहेत. एक आहे UNDP आणि दुसरं आहे ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी जे आहे, त्यांनी ही कन्सेप्ट समोर ठेवली होती. UNDP अँड ऑक्सफर्ड यांनी जे आहे मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स जे आहे तर ते समोर ठेवलं बघा, आणि तिच्यातून ह्या गोष्टी व्हायला लागल्या. आता याच्यामध्ये 3 गोष्टी बघितल्या जातात. एक, आरोग्य, शिक्षण आणि जीवनमान तुमचं जे आहे, म्हणजे तुमचं ओव्हरऑल लाईफ जे आहे बघा. सो 3 गोष्टी याच्यामध्ये आहे. तुमची हेल्थ, ओके, तुमचं एज्युकेशन आणि तुमचं लिव्हिंग स्टँडर्ड. समजा प्रत्येकाला समान याच्यामध्ये जे आहे 1/3. आता आरोग्यामध्ये 2 परत उपनिकष जे आहे किंवा निर्देशांक याच्यात आहे. एक, पोषण आणि बाल मृत्यूदर जे आहे, ओके, याच्यामध्ये 2 गोष्टी बघितल्या आता. न्यूट्रिशन जे आहे पोषण, आणि दुसरं जे आहे चाइल्ड मॉर्टॅलिटी रेट जे आहे, बाल मृत्यू दर, हा तिच्यात बघितला होतो. जसं तिकडं होतं बघा महिलांच्या बाबतीमध्ये माता मृत्यू दर आपण, ओके, यस. शिक्षणाच्या बाबतीमध्ये जे आहे की शिक्षणाची शालेय वर्ष किती असतात, किती शिकतात बाबा ॲव्हरेज, आणि दुसरं एक असतं की तुमची पटसंख्या किती आहे. लहानपणी आमच्या झेडपीच्या शाळेत असं कोपऱ्यात लिहिलेलं राहायचं हजर गैरहजर पटसंख्या. पटसंख्या म्हणजे काय, वर्गात किती आहे. जशी आपली पटसंख्या जी आहे ती आजच्या डेटमध्ये है ना 20 नोव्हेंबर 2024चा विचार करता है ना, आपली पटसंख्या अर्धी रूमवर झोपली आहे है ना. काही लोक गल्लीत फिरताय, काही लोक सिंहगडला गेलेले आहेत, झाडाखाली बसलेत बघा, ओके. सो बेसिकली जे आहे पटसंख्या जी आहे, जेवढे मस्टर्डवर आहे तेवढे समोर दिसले पाहिजे, ओके. त्याच्यानंतर जे आहे तिसरा मुद्दा येतो की लिव्हिंग स्टँडर्ड जे आहे, तुमचं जीवनमान कसं आहे. लिव्हिंग स्टँडर्डमध्ये काय काय गोष्टी येतात. तुम्हाला विजेचा पुरवठा होतो का, वीज आहे का तुमच्याकडं, का कॅन्डल लाईट डिनर चालू आहे. स्वयंपाकाचं इंधन जे आहे ना, फ्यूल आहे का तुमच्याकडं. आत्ता आपण जे आहे केरोसिनचा विचार केला. फ्यूल ही फार मोठी गोष्ट आहे. बऱ्याच ठिकाणी आपण असं आता गोष्टी बऱ्याच बदलल्यात बघा. अदरवाईज जे आहे ना की घरात असं म्हटलं जातं की बाबा खायला काही नाही आहे, कधी कधी खायला असतं पण शिजवायला काही राहत नाही, म्हणजे फ्यूल राहत नाही बघा, है ना. मराठी साहित्यामध्ये एक कथा आहे, आणि त्या कथेमध्ये काय असतं की त्या कथेतला जो नायक असतो तो काय करतो, घरात फ्यूल नाही आहे, त्याची मुलं भुकेली आहेत, बायको भुकेली आहे, म्हणून तो काय करतो, घराचा वासा तोडतो. भाड्याचं घर असतं, स्वतःचं नसतं, आणि तो काय करतो, त्या घराला जे लाकूड असतं, म्हणजे तो वासा म्हणजे काय, त्या घराचा बेस आहे तो, ते जर काढलं तर कदाचित छत खाली येऊ शकतं. पण त्याच्या फॅमिलीची भूक आणि तो सगळा संघर्ष, त्याच्यातून तो काय करतो, घराचा वासा मोडून मग चूल पेटवतो. आणि हे करत असताना लहान मुलीच्या पाठीत दणादण दणके दिले जातात. ती मोठमोठ्याने भोकाड पसरते. लोकांना असं वाटतं पोरगी रडते घरात, आणि ती जेव्हा रडते त्यावेळेस तो तोडतो, कारण तो डायरेक्ट तोडला असता तर आवाज झाला असता, ओके. अगतिकता जी राहते बघा, परिस्थिती, माणसं वाईट नसतात, परिस्थिती वाईट असते असं म्हटलं जातं. स्वच्छता एक दुसरा मुद्दा आहे बघा, क्लीनलीनेस. त्याच्यानंतर जमीन, निवारा, म्हणजे तुम्हाला घर आहे का, पेयजल, पाणी आहे का, है ना. इथं 2-2 बाटल्या भरल्या आपल्या इथं, है ना. बऱ्याच ठिकाणी जे आहे पाणी नाही आहे, पाणी आणायला 2-2, 3-3 किलोमीटर जावं लागतं, किंवा खूप घाणेरडं पाणी तिथं राहतं, तुम्ही पिऊ शकत नाही त्याला, ओके. आता मे महिना आला, एप्रिल महिना आला की कितीतरी ठिकाणं अशी असणार आहेत येत्या 2025मध्ये सुद्धा की जिथं महिलांना लिटरली विहिरीत उतरून थोडं थोडं पाणी भरून ते मडके भरावे लागतील. ही परिस्थिती इथं आहे. आणि मालमत्ता, प्रॉपर्टी किती आहे बघा तुमच्या, दॅट्स बेस्ट. अशा गोष्टी याच्यामध्ये असतात. तुमचं लिव्हिंग स्टँडर्ड जे आहे ते बघितलं आता याच्यामध्ये, ओके. त्याच्यानंतर एक दुसरा हॅपीनेस संबंधीचा कन्सेप्ट आहे बघा, ग्रॉस नॅशनल हॅपीनेस इंडेक्स. आपल्याकडे हे बघितलं जात नाही, भूटानमध्ये हा प्रकार आहे सगळा, ओके. ग्रॉस नॅशनल हॅपीनेस, लक्षात ठेवा, भूटान याच्यावर काम करतो. चायनाने एकदा करून बघितलं होतं. चायनाला कळलं की अख्ख्या जगाच्या आनंदाचं हरण करणारे आपण आहे, आपण कसं हॅपीनेस इंडेक्स काढू शकतो. मग त्यांनी जे आहे ते सोडून दिलं. सो ग्रॉस नॅशनल हॅपीनेस इंडेक्स, भूटानचे जे चौथे राजे होते बघा, त्यांचं नाव जे आहे जिग्मे सिंगे वांगचुक, ओके. सो त्यांनी जे आहे, हां काय नाव आहे, म्हणजे आता तू बारशाला नव्हता तिथं, ओके, तू सुचवलं असतं काहीतरी चांगलं, ओके. हां आता ते कसं आहे, आता ते आपल्या हातात थोडी नाही ना. जिग्मे सिंगे वांगचुक त्यांनी हे आणलं होतं बघा. आणि तिच्यामध्ये काय काय बघितलं जातं, हिच्यामध्ये गव्हर्नन्स बघितलं जातं, गुड गव्हर्नन्स, सुशासन, ओके.
गुड गव्हर्नन्स ही गोष्ट महत्त्वाची आहे. म्हणजे आजच्या डेटमध्ये जे आहे, आता आज वोटिंग आहे म्हटल्यानंतर लोक सांगतात किंवा आमच्या इथं कोणीच काम करत नाही, निवडून आलेले काम करत नाही, जे निवडून येत नाही ते पण काम करत नाही, बरोबर, जे 4 टर्मपासून आहे त्यांनी काही केलं नाही, आमची गटार तशीच आहे अजून, बरोबर. सो बेसिकली जे आहे सुशासन, गुड गव्हर्नन्स. दुसरं जे आहे शाश्वत जे आहे सामाजिक आणि आर्थिक विकास. ओके, सस्टेनेबल सोशल अँड इकॉनॉमिकल डेव्हलपमेंट. सामाजिक आर्थिक विकास तो पण कसा सस्टेनेबल. नाही तर मग मोदीजी येणार आहे म्हणून रस्ता झाडला, रस्त्याला कलर मारला, लाईट लावली, असं नाही पाहिजे, है ना. एक दिन का, है ना, सीएम तिच्यात असतं ना, राणी मुखर्जी सांगते ना एकमध्ये, कुछ नहीं ये झूठ बोल रहा है, आप आने वाले थे इसलिए लगाया है ना. ते म्हणतात असं कसं केलं तुम्ही, ते सांगतात की साहेब जास्त बोलू नका, आपल्या पार्टीला फंडिंग देणारे हेच लोक आहे. तर तो ठीक आहे 5 दिवस चालू द्या, कट करून टाका नंतर. ओके, सो सोशल अँड इमोशनल जो अँगल आहे सगळा, तर तो हा ना चुकीच्या पद्धतीने डील होता कामा नाही. कल्चर, तुमचं कल्चर टिकवता आलं पाहिजे बघा तुम्हाला. संस्कृती, ओके, तुमची संस्कृती तुम्हाला टिकवता आली पाहिजे. ओके, आणि लास्ट वन जे आहे एन्व्हायरमेंट. म्हणून हा देश जो आहे भूटान हा BBIN मधून बाहेर पडला बघा. ओके, एन्व्हायरमेंट हा पण यांचा मेजर कन्सर्न आहे. BBIN काय आहे BBIN? बांगलादेश, भूटान, इंडिया, नेपाळ, असंच आहे काय हे? काय रस्ता बनणार होता आहे भूटानच्या संसदेमध्ये, ते म्हटलं की नाही नाही आम्हाला असलं काही नको, तुम्हीच बनवा रस्ते तिकडं, आम्ही ओके. आता सगळा तो इश्यू आहे बघा. ओके, सो आता इकडं राहुलने एक रेफरन्स टाकला बघा. अकॉर्डिंग टू UN वॉटर रिपोर्ट्स 26% ऑफ पॉप्युलेशन डज नॉट हॅव सेफ ड्रिंकिंग वॉटर. तो इश्यू आहे बघा. आज ते गोष्टी आपल्याला जाणवत नाही, पण ज्यांना ते फेस करावं लागतं तर ते खूप प्रॉब्लेमॅटिक सगळ्या गोष्टी आहेत. आता हे सगळं बघितलं बघा, 5 इंडेक्स आपण बघितल्या. याच्यानंतर जे आहे शाश्वत विकास काय असतो बघा. शाश्वत विकास किंवा सस्टेनेबल डेव्हलपमेंट. शाश्वत विकास जे आहे ही संकल्पना 1980s मध्ये सर्वाधिक वापरली गेली होती. त्यावेळेस पहिल्यांदा जे आहे ओके याचा विचार केला गेला होता 1980. अजून पण जे आहे बघा, आता अमेरिकेमध्ये डोनाल्ड ट्रम्प अध्यक्ष झालेले आहेत. डोनाल्ड ट्रम्प ही अशी व्यक्ती आहे की डोनाल्ड ट्रम्पचं आजही म्हणणं आहे की नाही क्लायमेट चेंज नावाची कुठली गोष्ट नाही आहे, असं काही नसतंच मुळामध्ये. अशा विचारधारेची लोक आहेत, म्हणून ते पॅरिस करारातून पण बाहेर पडले होते बघा. आता हे ज्यावेळेस समोर आलं होतं, एक पुस्तक होतं 1962 मध्ये, द सायलेंट स्प्रिंग नावाचं पुस्तक होतं, आणि त्यांनी DDT बद्दल त्यावेळेस म्हटलं होतं. कधी? 62. आपण 2000 नंतर चर्चा करतो DDT वापरा नाही वापरा काय करायचं, ते 62 मध्ये सांगितलं होतं की नाही हे DDT प्रॉब्लेमॅटिक आहे, याचा जो काही आपले फॉरेस्ट आणि त्याच्यावर बायोडायव्हर्सिटीवर जो इम्पॅक्ट होतोय तो प्रॉब्लेमॅटिक आहे, हे सांगणारी लोक जी होती ती ही होती बघा. त्याच्यानंतर जे आहे पॉप्युलेशन बॉम्ब नावाचं एक पुस्तक आलं. सो अशी बरीचशी यादी आहे. सस्टेनेबल डेव्हलपमेंट काय असते? सस्टेनेबल डेव्हलपमेंट ही जी गोष्ट आहे बघा, म्हणजे काय की जे काही रिसोर्सेस आहेत ते रिसोर्सेस आपल्याला असे वापरायचे आहेत की ते आज वापरून पुढच्या जनरेशनसाठी पण ते उरले पाहिजे. तुम्ही पेट्रोल इतकं वापरलं की पेट्रोलवर चालणारी गाडी मग घरात ठेवावी लागेल आपल्याला, की ही बघा ही आपले आजोबा चालवायचे, हिच्यात पेट्रोल नावाचा एक द्रव टाकला जात होता, हा ना, बरोबर. असं नको व्हायला. नातवाला पण पेट्रोल टाकून गाडी फिरवता आली पाहिजे आजोबाची, त्यालाही तो आनंद घेता आला पाहिजे. त्याला म्हणतात सस्टेनेबल डेव्हलपमेंट. नातवाच्या नातवाला पण ते डील झालं पाहिजे, सस्टेनेबल डेव्हलपमेंट. सो तुमच्याकडे असणारे जे रिसोर्सेस आहेत ते रिसोर्सेस तुम्ही कसे वापरले पाहिजे? सस्टेनेबली वापरले पाहिजे. ओके, असं सिंपल ते गणित आहे. सो 1987 मध्ये जे आहे अवर कॉमन फ्युचर नावाचा जो अहवाल आला होता तिच्यामध्ये या गोष्टी खूप प्रॉपरली डील झाल्या होत्या. आता एकतर जे आहे बघा ब्रूडलँडचा कमिशनचा अहवाल आहे बघा 1983. ओके, ब्रीडलँडचा जो आहे. सो 87 मध्ये अवर कॉमन फ्युचर, मग तिच्यातून ही संकल्पना समोर आली. आता याच्या बाबतीमध्ये जे आहे की शाश्वत विकास जो आहे तो जर तुम्हाला करायचा असेल तर त्याचे काही घटक आहेत बघा, किंवा ज्या गोष्टींचा विचार आहे तो तुम्ही केला पाहिजे. मग याच्यामध्ये काय काय गोष्टी आहेत? सगळ्यात पहिले कॅरिंग कॅपॅसिटी, बरोबर. आता बघा शाश्वत विकासासाठीच्या ज्या संकल्पना आहेत किंवा जे कन्सेप्ट आहेत ते समजून घ्या. सगळ्यात पहिलं जे आहे ते म्हणजे
कॅरिंग कॅपॅसिटी. आता हे कॅरिंग कॅपॅसिटी काय असतं बरं, वाहक क्षमता असं याला म्हटलं जातं. कॅरिंग कॅपॅसिटी, कॅरिंग कॅपॅसिटी मधल्या काळामध्ये ते गुजरातमध्ये एक ब्रिज पडला होता बघा, बरोबर. कुठल्याही गोष्टीची एक कॅरिंग कॅपॅसिटी आहे बघा, बरोबर. रिक्षा असते, बाईक असते, तिच्यावर 10 लोक बसले तर कसं होईल बाईकवर, म्हणजे प्रत्येक गोष्टीची. किंवा तुम्ही लिफ्ट आहे, ह्या लिफ्टमध्ये किती वजनाची कॅरिंग कॅपॅसिटी लावली त्याला, 544. बघा विद्यार्थ्यांनी वापरू नये असं आहे, ते रोज जात आहे बघा, ओके माहीत आहे त्याच्यात काय लिहिलं ते. 544 कॅपॅसिटी. जर 544 प्लस झालं तर काय होईल, लिफ्ट जी आहे तर ती तुम्हाला सिग्नल देते की हिच्यातून किमान एक माणूस बाहेर काढा. कधी कधी एका माणसाच्या आत अजून जास्तीची माणसं असतात बघा, हां त्याला कसं डील करणार, पण किमान ते सांगतं की हां एक माणूस बाहेर निघा म्हणजे लिफ्ट चालेल. कधी कधी असं होतं की ते सेन्सर काम करत नाही, तुमची लिफ्ट पण तुटू शकते बघा. असं एका ठिकाणी झालं होतं आणि तिथं विद्यार्थीच होते, प्रत्येकाला घाई आताच जायची आणि ती लिफ्ट लिटरली तुटली होती, तिची केबल जी आहे ती, ओके. सो बेसिकली तिची कॅरिंग कॅपॅसिटी कितीची आहे, 544, 544 क्षमता तेवढी आहे. त्याच्या पलीकडे जर गेलं तर काय होईल, सगळं गडबड. म्हणजे तशी आपली जी पृथ्वी आहे, आपला जो निसर्ग आहे त्याची एक कॅरिंग कॅपॅसिटी आहे, बरोबर. तुम्ही जर जन्माला लोक आणतच राहिलात तर मग गडबड होईल ना सगळी जी आहे, बरोबर. आता आपल्याकडे न्यूज येतं ना, पुण्यातील XYZ सोसायटीमध्ये बिबट्या दिसला. बिबट्या तुमच्या घरात नाही, तुम्ही बिबट्याच्या घरात गेला नाही ना. सगळं जंगल तोडत चालली घरं तिकडं जे आहे. मग वन्य प्राणी काय करतील, असं सिंपल आहे बघा ते, ओके. त्याच्यानंतर जे आहे पुढची कन्सेप्ट, कॅरिंग कॅपॅसिटी लक्षात आली. दुसरी मुद्दा जो आहे इंटरजनरेशनल इक्विटी, असा एक मुद्दा असतो बघा, इंटरजनरेशनल इक्विटी, ओके. इंटरजनरेशनल म्हणजे काय, आंतरपिढीय समन्याय, ओके. मराठीमध्ये काय म्हणतात त्याला, आंतरपिढीय समन्याय. जनरेशन पिढी, इंटर अंतर, हे काय असतं बघा. आता तुम्ही जे आहे वर्तमानातल्या पिढ्या आणि भविष्यातल्या पिढ्या, म्हणजे तुम्ही, तुमची येणारी पिढी किंवा तुमच्या आधीची पिढी, आपले आई वडील, ह्यांचा जो आहे ना त्यांचा विचार प्रॉपरली झाला पाहिजे, ओके. यांचा विचार जो आहे तो प्रॉपरली होणं गरजेचं आहे. कारण हे जे संसाधनं जे आहेत बघा, यांचा वापर ज्या वेळेस आपण करतो तर तो संसाधनांचा वापर येणाऱ्या पिढ्यांसाठी पण तिथं आपण ठेवू शकलो पाहिजे, ते संसाधनं टिकली पाहिजेत. दॅट इज. दुसरं एक असतं बघा, पिढी अंतर्गत समन्याय, म्हणजे त्याच त्या पिढीबद्दल. इंट्रा जनरेशनल, बघा हे काय होतं, इंटर खाली काय आहे, इंट्रा जनरेशनल इक्विटी जे आहे. मग एकाच पिढीमधल्या नागरिकांमध्ये संसाधनांचं प्रॉपर वाटप करणं जे आहे, ओके. एकाच पिढीतले जे नागरिक आहेत बघा, म्हणजे आपली पिढी जी सगळी आहे, तुम्ही तुमच्यात जे आहे, तर तिच्यात संसाधनांचं योग्य वापर झालं पाहिजे. क्लिअर, इंटर इंट्रा. त्याच्यानंतर जे आहे जेंडर डिस्पॅरिटी जे आहे, सिंपली काय आहे, लिंगभाव जो आहे, डिस्पॅरिटी, ओके. जेंडरचा विचार करा, लिंगभेद जे आहे तर ते दूर करा बघा. मग लिंगभेद दूर करणं जे आहे, जेंडर डिस्पॅरिटी जे आहे, लिंगविषयक समानता. मग शिक्षण असू द्या, आरोग्य असू द्या, संधी असू द्यात, अपॉर्च्युनिटीज इकॉनॉमिकल क्षेत्रातल्या, राजकीय क्षेत्रातल्या, याच्यात स्त्री पुरुष थर्ड जेंडर याच्यामध्ये कसल्याही पद्धतीची असमानता असता कामा नये, ओके. आता एक काय होतं ना की मिसिंग विमेन फिनॉमिना एक आहे बघा, मिसिंग विमेन. मिसिंग विमेन काय असतं की तुमचं जे न्यूट्रिशन आहे किंवा हेल्थ रिलेटेड गोष्टी आहेत तिच्यामुळे बऱ्याचदा महिलांचा मृत्यू होतो आणि याला मिसिंग विमेन फिनॉमिना असं म्हटलं जातं, ओके. मिसिंग गर्ल अशी पण एक संकल्पना आहे, ओके. अनवॉन्टेड गर्ल अशी पण एक संकल्पना आहे बघा, इकॉनॉमिक सर्वेमध्ये आली होती. अनवॉन्टेड गर्ल म्हणजे काय, एखादी मुलगी आहे, तिला जर समजा 3-4 मुली आहेत आणि मग 4था-5वा मुलगा आहे समजा, त्यांना भाऊ आहे, ओके. पण त्याच्या आधी जर समजा 1, 2, 3, 4 ह्या सगळ्या काय आहेत, मुली आहेत किंवा 3 मुली आहेत आणि मग 4था जो आहे तो वंशाचा दिवा आहे समजा, ओके ओके. कारण हा सगळा जो काही कार्यक्रम राबवण्यात आला आहे तो कोणासाठी, म्हणून ते पुढचे जे आहेत ते काय आहेत, अनवॉन्टेड गर्ल्स आहेत बघा, ओके. अनवॉन्टेड गर्ल. इकॉनॉमिक सर्वे मी जन्माला नाही घातलंय, इकॉनॉमिक सर्वे ऑफ इंडिया जे आहे, सिंपल आहे याच्यामध्ये, ओके. आणि मिसिंग गर्ल्स एक असतं बघा, है ना, तुम्ही जन्माला येऊ देत ना,
अमर्त्य सेन. सो बेसिकली जे आहे की अशा वेगवेगळ्या संकल्पना आहेत त्या तुम्हाला माहीत असणं अपेक्षित आहे. ओके. म्हणजे एखादा म्हणू शकतो की नाही आमच्या घरचे आमच्यावर पण खूप प्रेम करतात, सगळं मान्य आहे. ओके. सौजन्य इकॉनॉमिक सर्वे. ओके. सो ही एक महत्त्वाची बाब लक्षात ठेवा. बायो कॅपॅसिटी जी आहे, म्हणजे एक सिंपल गोष्ट काय येते ना की आपण काय करतो आहे, सस्टेनेबल किंवा शाश्वत विकास जर हवा असेल तर त्या केसमध्ये आपल्याला आपले रिसोर्सेस अशा पद्धतीने वापरायचे आहेत की जे नेक्स्ट जनरेशनपर्यंत पण डील झाले पाहिजे. ते होत नाही आजच्या डेटमध्ये, असा तो सिंपल मुद्दा आहे बघा. ओके. त्याच्यानंतर जे आहे की इकोलॉजिकल ओव्हरशूट किंवा अर्थ ओव्हरशूट डे असं असतं बघा. हे काय प्रकरण असतं ना, ओव्हरशूट म्हणजे आपल्याला वर्षभरासाठी जे काही लागणार आहे तर ती पृथ्वी जन्माला घालत असते, आपल्या ज्या गरजा आहेत त्या. पण आपण त्या संसाधनांचा वापर इतका स्पीडअप करून टाकलेला आहे की वर्षभरात जे काही लागणार आहे ते आपण जून महिन्यात जुलै महिन्यातच संपवून टाकतो. म्हणजे तुम्हाला घरच्यांनी जे पैसे पाठवलेले आहेत, समजा 10,000 रुपये पाठवले महिन्याला, आणि तुम्ही महिन्याच्या 15 तारखेलाच खिसे रिकामे करून टाकले तुमचे. तशी परिस्थिती आजच्या डेटमध्ये निसर्गाची आपली झालेली आहे. त्याला अर्थ ओव्हरशूट म्हटलं जातं. किती संसाधनं, लोकसंख्याच इतकी वाढली की ते पटापट वापरले जातात बघा. ओके. सो हा एक महत्त्वाचा याच्यामध्ये मुद्दा आहे. आता हे सगळं असताना एक कन्सेप्ट आहे बघा, क्रुझनेट्स कर्व नावाची एक संकल्पना आहे. ओके. सो क्रुझनेट्स कर्व जे आहे अशी एक संकल्पना आहे बघा. क्रुझनेट्स कर्वमध्ये काय आहे, त्यांनी सांगितलं आहे की हां तुम्ही काही करा, निसर्ग त्याला बरोबर लाईनअप करून घेतो म्हटल्यानंतर. ओके. म्हणजे फॉर एक्झाम्पल क्रुझनेट्स कर्व कसा असतो बघा. या क्रुझनेट्स कर्वमध्ये सिंपली असा कर्व आहे. ओके. याला कुझनेट्स कर्व असं म्हटलं जातं, मराठीत पण तसंच. कुझनेट्स कर्व. आता कुझनेट्स कर्वमध्ये कसं असतं ना की प्री इंडस्ट्रियल इकॉनॉमी जी होती, इंडस्ट्रियल इकॉनॉमी आणि पोस्ट इंडस्ट्रियल इकॉनॉमी. म्हणजे काय आहे की प्री इंडस्ट्रियल, इंडस्ट्रियल इकॉनॉमी जे आहे आणि पोस्ट इंडस्ट्रियल इकॉनॉमी. मग आता कसं होतं ना की पर्यावरण जो आहे, आपण म्हणतो की विकास विरुद्ध पर्यावरण असा एक डिबेट असतो बघा. सो इथं असं म्हटलेलं आहे की आर्थिक विकास जो असतो तो पर्यावरणाची अवनती करतो, मान्य आहे. पण एका विशिष्ट टप्प्यानंतर पर्यावरणाची अवनती होणं किंवा त्याचं हनन होणं हे कमी होत जातं. याला म्हणतात कुझनेट्स कर्व. कारण हे हनन करत जातं आणि नंतर ते हनन कमी होत जातं. यालाच कुझनेट्स कर्व असं म्हटलेलं आहे. म्हणजे याचं म्हणणं आहे की सुरुवातीला आर्थिक प्रगती, इंडस्ट्रियलायझेशन जे आहे ते पर्यावरणाला हानिकारक आहे, पण ते नंतर जे आहे फायदेशीर ठरत जातं, असं याचं म्हणणं आहे बघा. याच्याशी काही लोक अनुमती देतील याला, काही लोक नाही देणार, पण तो सिनेरिओ तसा आहे. कुझनेट्स कर्व लक्षात ठेवा. ओके. त्याच्यानंतर जे आहे ह्या सगळ्या याच्याकरता जो घाट घातण्यात आला होता 2000 मध्ये, तो हा होता बघा. ओके. सो तुमच्या समोर जो आहे मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स आहेत बघा. ओके. मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स. आता हे जे मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स आहेत, या मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्समध्ये टोटल 7 गोल्स आहेत बघा. याला म्हटलं जातं 8 गोल्स, MDG. ओके. टोटल आल है ना, सहस्त्रक विकास ध्येय, मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स सहस्त्रक विकास ध्येय असं याला म्हटलं जातं. हिच्यामध्ये टोटल जे आहे 8 ध्येय आणि 18 त्याची जी आहे लक्ष्य होती बघा, आणि 48 त्याचे इंडिकेटर्स होते. सो 8, 18, 48. ओके. गोल्स 8 होते, त्याच्यामध्ये टार्गेट 18 आणि इंडिकेटर 48. 1 जानेवारी 2001 ते 31 डिसेंबर 2015, म्हणजे 2001 ते 2015 या 15 वर्षांच्या कालावधीसाठी आपल्याला हे अचीव करायचं होतं. आणि याच्यामध्ये जे आहे सगळ्यात पहिलं इरॅडिकेट एक्स्ट्रीम पॉवर्टी अँड हंगर. पहिलं काय बघा की जी गरिबी आहे आणि भूक आहे ती आपल्याला नष्ट करायची आहे. इरॅडिकेशन, नष्ट करणे त्याला. दुसरं होतं की अचीव युनिव्हर्सल प्रायमरी एज्युकेशन. सर्वांना किमान प्राथमिक जे काही शिक्षण आहे तर ते मिळालं पाहिजे. जेंडर इक्वॅलिटी, इम्पॉवर वुमेन. आता बघा ते सगळे जे इंडेक्स होते त्याच्यात होतं की नाही हा मुद्दा. ओके. सो किंवा शिक्षणाचा मुद्दा तिकडं होता, गरिबीचा, हंगरचा मुद्दा तिथं आहे. जे काही बेसिक नीडची चर्चा आपण केली बघा तोच मुद्दा आहे तिथं. रिड्यूस चाइल्ड मॉर्टॅलिटी, बालमृत्यूत्वाचं प्रमाण कमी झालं पाहिजे.
इम्प्रूव्ह मॅटर्नल हेल्थ जे आहे, मातृत्वासंबंधीचं जे काही आरोग्यासंबंधीचे जे निकष आणि त्या सगळ्या गोष्टी आहेत तिच्यावरून ते डील करणं. HIV, एड्स, मलेरिया आणि अदर डिसीज जे आहे त्याच्या संबंधी कारवाई प्रॉपरली झाली पाहिजे. एन्व्हायरमेंट सस्टेनेबिलिटी 7वं होतं पर्यावरणाची शाश्वतता. आणि 8वा याच्यातला आहे तो म्हणजे डेव्हलपमेंट ग्लोबल पार्टनरशिप फॉर डेव्हलपमेंट. जागतिक स्तरावर तुम्ही भागीदारी करून जे आहे डेव्हलपमेंट केली पाहिजे, असा सगळा तो सिनेरिओ आहे बघा. आता हे 8 पार्ट पाहिजेत का आपले? तुम्ही तर म्हणा आता 24 चालू आहे, 15मध्ये हे संपलं. याच्यावर राज्यसेवा वारंवार प्रश्न विचारते बघा, कंटिन्युअस. तुम्ही जुने पेपर बघा, मिलेनियम डेव्हलपमेंट गोल, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स, वारंवार प्रश्न विचारलेले आहेत. मग हे पाठच पाहिजे. एक गोष्ट लक्षात ठेवा की काही गोष्टी कशा आहेत ना, की जिथं लॉजिक नावाचा प्रकार नसतो बघा, ज्या गोष्टी पाठ करायच्या त्या पाठच करायच्या. तुम्हाला जे सांगितलं ते तुम्हाला डील करावंच लागेल. ओके, त्यात काही वाद नाही. क्लिअर आहे? 8 गोल्स जे आहेत ते. त्याच्यानंतर पुढचा जो मुद्दा येतो तो मुद्दा आहे याचा सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल. मग हे 2015 पर्यंतच होतं. ओके, मग 2015 संपल्यानंतर पुढचा जो सिनेरिओ आहे तो हा आहे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स. ओके, मग 2015 डिसेंबरपर्यंत होतं ते, बरोबर. मग 2016 ते 2030 पुढचे 15 वर्ष सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स जे आहे SDG 2016 ते 2030. ओके, आता याच्यामध्ये टोटल टार्गेट जे होते आपले, टोटल गोल्स किती आहेत? 17. याचे जे इंडिकेटर्स आहेत ते इंडिकेटर्स आहेत 169 जे आहे, 169 जे आहे. 17 टार्गेट्स आहेत आणि इंडिकेटर 169 आहेत बघा. म्हणजे याला काय केलं त्यांनी? ब्रॉड लेवलला ते घेऊन गेलेत याला. ओके, यांचा जो सिनारिओ आहे की आता याने काय केलं आहे की मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्सवर मायक्रो लेवलला काम करण्याचा कार्यक्रम याच्यामध्ये तुम्हाला दिसतो. मग आता याच्यामध्ये काय काय आहे बघा, हंगर आणि पॉवर्टी तिकडे एकाच याच्यात होतं गोल, त्याला स्प्लिट करून टाकलं यांनी. 8 दुनी किती होते? 16, तसे झाले 17. ओके, तर सगळे स्प्लिट झालेत का? तसं नाही, पण बऱ्यापैकी त्यांनी ते काम केलेलं आहे. सो पहिलंच याच्यामध्ये गरिबी, दुसरा आहे 0 हंगर. ओके, आता सिंपल गणित कसं आहे बघा या सगळ्या याच्यामध्ये. गेल्या 15 वर्षामध्ये पण आपल्याला हा प्रश्न तेवढासा प्रॉपरली सॉल्व्ह करता आला नव्हता. ओके, फोकस तिथं आहे. तिसरं आहे गुड हेल्थ अँड वेलबिंग. आरोग्य जे आहे तर ते सर्वांचं चांगलं असलं पाहिजे. क्वालिटी ऑफ एज्युकेशन जे आहे, फक्त शिक्षण देऊ नका, प्रायमरी एज्युकेशन. शिक्षण कसं पाहिजे? क्वालिटी एज्युकेशन पाहिजे बघा, गुणवत्ता तिच्यामध्ये शिक्षणामध्ये असली पाहिजे. त्यानंतर जे आहे जेंडर इक्वॅलिटी जे आहे, जेंडर इक्वॅलिटी, लिंगभाव समानता तिथं असली पाहिजे. क्लीन वॉटर अँड सॅनिटेशन हा मुद्दा होता का तिकडं? ओके, क्लीन वॉटर अँड सॅनिटेशन जे आहे तुम्हाला स्वच्छतेचा मुद्दा फोकस करायचा आहे. अफोर्डेबल अँड क्लीन एनर्जी जे आहे, आता बघा आपण सूर्यघर योजना घेऊन आलेलो आहे. आता इकॉनॉमिक्समध्ये योजना पण महत्त्वाच्या आहे, पण हे शक्य आहे का एका दिवशी सगळं घेणं? नाही. त्याच्याकरता 365 स्कीम्स तुम्हाला ऑलरेडी दिलेल्या आहेत. तुम्ही त्या स्कीम्स प्रॉपरली बघा. त्याचं जे लेक्चर आहे बघा ते यूट्यूबवर आहे. म्हणजे एक सिंपल गोष्ट जी आहे की आता शेवटचे जे काही 8-10 दिवस तुमचे उरलेत एक्झामचे, ज्या गोष्टी तुम्हाला खूप चांगला आउटपुट देतात त्याच्यावर तुम्ही फोकस केला पाहिजे. याच्यामध्ये जे आहे तुम्हाला करंट हा जो सब्जेक्ट आहे तर करंटचा सगळा डेटा 365चा तुम्हाला यूट्यूबवर दिला आहे. या रविवारी जे आहे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च याचं जे आहे एक रिव्हिजन आपण घेऊ, जेणेकरून एप्रिलच्या आधीचा जो डेटा होता, आपली परीक्षा तिथं होती. ओके, सो तो पण क्लिअर होऊन जाईल. सो रविवारी सकाळी जे आहे जानेवारी, फेब्रुवारी, मार्चचं रिव्हिजन होऊन जाईल बघा. म्हणजे ते झालं करंट तुमचं कंप्लीट. दुसरं जे आहे जॉग्रफीचं ऑलरेडी मागच्या महिन्यामध्ये आपण इंडियन जॉग्रफी घेतलं होतं, ते यूट्यूबलाच आहे. त्याच्यानंतर आता फिजिकल, त्याच्यानंतर जे आहे वर्ल्ड जॉग्रफी झालं, पॉलिटी झालं, इकॉनॉमिक झालं. हे 4 विषय जर तुम्ही नीट केलं ना, तुमची क्लिअर होण्यापासून ब्रह्मदेव पण अडवू शकत नाही तुम्हाला. एवढं क्लिअर आहे बघा. ओके, मग दुसरे 2 करायचे नाही का? असं नाही आहे ते. पण ह्या 4 विषयांचा जो इनपुट आउटपुट रेशो आहे तो तुम्हाला क्लिअर करून देतो. म्हणून शेवटच्या टप्प्यामध्ये रिव्हिजन्स घेताना फोकस याच्यावरच केला गेला. त्याचं कारण हे आहे. ओके, सो तो मुद्दा जरा लक्षात ठेवा. सो तुमचं करंटचा पण सिनेरिओ क्लिअर होऊन जाईल. फोकस ऑन दिस. तेवढा फोकस केला, गोष्टी खूप सोप्या होऊन जातील. शांत राहून जे आहे पेपर सोडवा. याचा एक सेपरेट व्हिडिओ पण घेऊन येईल मी. ओके, उद्या तुम्हाला मिळून जाईल की शेवटच्या या 8-10 दिवसांमध्ये कशावर फोकस करायचा. तेवढं करा, त्याचे रिझल्ट तुम्हाला 1 तारखेला मिळून जातील बघा. ओके, सो डिसेंट वर्क अँड इकॉनॉमिकल ग्रोथ जी आहे
आर्थिक वाढ जी आहे डिसेंटवर ते पण याच्यामध्ये अपेक्षित आहे बघा, हा ना. इंडस्ट्रियल इनोव्हेशन अँड इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे, हा ना, ते म्हणलं की हा माझं सगळं झालं हे आता मोकळा झाला, हा ना. इंडस्ट्रियल इनोव्हेशन इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे बघा, इंडस्ट्री पाहिजे, इनोव्हेशन पाहिजे, इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे. रिड्यूस इनइक्वॅलिटी जी आहे, इनइक्वॅलिटी रिड्यूस करा. सस्टेनेबल सिटी अँड कम्युनिटी, स्मार्ट सिटी आपल्याकडे आहे बघा, आपले शहरं जी आहेत ती वाढत चाललेली आहे, सो त्याच्यावर फोकस, सस्टेनेबल सिटीज. रिस्पॉन्सिबल कन्झम्पशन अँड प्रोडक्शन जे आहे, जबाबदारीनुसारच गोष्टी डील करा. ओके, रिस्पॉन्सिबल कन्झम्पशन अँड प्रोडक्शन म्हणजे मी रूमवर राहतो, मालक जास्त भाडं घेतो म्हणून दिवसभर लाईट चालवायची, है ना. चाललो मी आता दिवसभर वन डे रिव्हिजन सेशनला, लाईट आणि पंखे चालू करून जातो आणि बाहेरून कुलूप लावून घेतो, असले प्रकार करू नका, है ना. रिस्पॉन्सिबल कन्झम्पशन. आणि दुसरं जे आहे ते प्रोडक्शनसुद्धा जे आहे, खरंच गरज आहे का त्या गोष्टीची, हा ना. दिवाळीला काही लोकांना नाद असतो की फराळ करायचा आहे, गमेलेचे गमेले भरून चिवडा, अरे कोणी खात नाही आता. रिस्पॉन्सिबल प्रोडक्शन, हा ना. 4 डबे लाडू तुम्हीच खा, हां, मग ते तो इश्यू नाही झाला पाहिजे. हां, जेवढं गरजेचं आहे तेवढं करा, ना. म्हणून ते काही शहरांमध्ये विचारतात स्पष्टपणे किती चपात्या खाल तुम्ही. ओके. देन क्लायमेट ॲक्शन जी आहे बघा, हवामानाबद्दल जे आहे गोष्टी प्रॉपरली झाल्या पाहिजे. लाईफ बिलो वापर, SDG 14 जे आहे ते वारंवार न्यूजमध्ये येतं. SDG 14 जे आहे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल जे आहे 14, पाण्याखालचं. लाईफ अँड लँड जे आहे, जमीन आणि जे आहे जीवन, लाईफ ऑन लँड, लाईफ बिलो वॉटर, पाण्याखालचं जमिनीवरचं, दोघींवर फोकस करा. पीस, जस्टिस, स्ट्रॉंग इन्स्टिट्यूशन, इथं घोडं पेंट खातं बघा, स्ट्रॉंग इन्स्टिट्यूशन, हा ना. सगळ्या इन्स्टिट्यूशन तिकडं दावणीला बांधून ठेवलेल्या आहेत US ज्या आहेत. ओके, स्ट्रॉंग इन्स्टिट्यूशन, हा ना. रशिया, US ऐकतच ना ते आता सस्टेनेबल डेव्हलप. तिकडे युक्रेनवर सगळं झालं, तो सगळा गोंधळ चालू 2 वर्ष झाले. तिकडं आपले जे युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल आहे तिथं व्हेटो पॉवर्स आहे, सगळं आहे तिथं, चर्चाच होत नाही या विषयावर. का दे नो, रशियाला व्हेटो पॉवर आहे. तुम्ही किती उड्या मारल्या तर रशिया म्हटलं नाही, विषय संपला. ओके, चहा बिस्किटं खाऊन घरीच जायचं तुम्ही काहीच नाही करू शकत, हा ना. तुम्ही चर्चा कशावर करू शकता, बिस्किटं कुठली खायची, मारी खायची, गुड डे खायची की पार्लीची सगळ्यात बेस्ट आहे, हा ना. लहानपणी आई सांगायची की पार्लीची चान. ओके, पार्टनरशिप फॉर द गोल्स जे आहे 17चे 17 पाठ पाहिजेत का सगळे, जर तुमची तेवढी क्षमता असेल करू शकता. पण किमान हे पहिले जे आहेत ना 5-6 हे तर परफेक्टच पाठ पाहिजे तुम्हाला. मधल्या याच्यामध्ये SDG 14 खूप न्यूजमध्ये असतो, हा तुम्हाला माहीत पाहिजे. ओके, तुम्हाला जोड्या लावा, कुठल्या जोड्याबरोबर, तिच्यामध्ये 2-3 तर सापडूनच जातात बघा, तिच्यावर उत्तर पण येतं तुमचं. ओके, सो हे एक लक्षात ठेवा, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स जे आहे. आता या दोघांमध्ये फरक काय होता, SDG जे आहे, आता कसं होतं ना, MDG जे होतं ते ऑनली फॉर डेव्हलपिंग कंट्रीज होतं, विकसनशील देशांसाठीच होतं. SDG मध्ये हा फरक आला की यांनी हे करताना संपूर्ण जगाला लागू केलं SDG, ऑल ओव्हर वर्ल्ड. कारण जर तुम्ही क्लायमेटबद्दल बोलताय तर तुम्हाला सगळ्यांचा विचार करावा लागेल, विकसनशीलच देश घेऊन चालत नाही त्याच्यामध्ये. दुसरं जे होतं की MDG मध्ये फोकस हा पॉवर्टीवर होता, दारिद्र्य निर्मूलन. तसं जे आहे SDG मध्ये हा शाश्वत विकासावर फोकस केलेला आहे की शाश्वत विकास झाला पाहिजे, तिच्यामध्ये ते पण तुमचं क्लिअर होऊन जातं. हा एक महत्त्वाचा मुद्दा होता. आणि MDGच्या बाबतीमध्ये विकसनशील देशांचं असं म्हणणं होतं, आमचंच लग्न ठरवलं, आम्हालाच विचारलं नाही, किमान एकदा विचारायचं तर होतं, हा ना. सगळं ठीक आहे बाबा, हा ना, तुम्ही मुलगा पसंत केला, पण किमान कपडे कुठले घालू ते तर ऑप्शन द्या. MDG विकसनशील देश, ते म्हणले आम्हाला विचारलंच नाही, एवढं सगळं करताय तुम्ही, आम्हाला जे आहे विचारायला पाहिजे होतं. ओके, ते म्हणले तुमचा विकासच झाला नाही, विचारून काय करायचं तुम्हाला, तुमचा विकास आम्ही करून देतो, मग आपण बोलत जाऊ, असं ते आहे. आणि ओव्हरऑल SDG जे आहे तिच्यामध्ये मग बऱ्यापैकी सगळ्या देशांचं मत घेण्यात आलं असं म्हटलं जातं. ओके, असा हा सिनॅरिओ आहे. क्लिअर. याच्यानंतर पुढची कन्सेप्ट येते बघा, नॅशनल इन्कम. ओके, नॅशनल इन्कम जे आहे की हे काय प्रकरण आहे आता. ओके, मग आता एखादा विशिष्ट कालावधीमध्ये जे आहे एखाद्या देशामधले जे रेसिडेंट असतात किंवा निवासी असतात त्यांनी जे उत्पन्न जे आहे काढलं आहे बघा, ओके, त्याला आपण काय म्हणतो, नॅशनल इन्कम जे आहे.
ओके, मग आता याच्यामध्ये काय काय गोष्टी असतात ते आपल्याला बघायचं. राष्ट्रीय उत्पन्न और नॅशनल इन्कम. ओके, राष्ट्रीय उत्पन्न. आता ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट जे आहे तिच्या बाबतीमध्ये आपण हे बघतो. सो हिच्यामध्ये काय काय येतं. सगळ्यात पहिले तर यामध्ये फॅक्टर इन्कम येतं. फॅक्टर इन्कम, मग फॅक्टर्स कुठले आहेत ते आपल्याला बघायचं, जसं रेंट वगैरे जे आहे, लँड ना, ते आपण बघू. आता भारतामध्ये पहिल्यांदा भारताचं राष्ट्रीय उत्पन्न कुणी मोजलं होतं, तर आन्सर वॉज दादाभाई नौरोजी. ओके, दादाभाई नौरोजी जे आहेत है ना, तो एक वेगळा संदर्भ आहे बघा, है ना, याला एवढं आसू फुटतं आहे. ओके, तो नंतर सांगतो सगळं लेक्चर झाल्यावर, ज्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठी. सो यांनी दरडोई उत्पन्न पर कॅपिटा इन्कम 20 त्यावेळेस भारताचं कॅल्क्युलेट केलं होतं बघा. ओके, आणि 1867 ते 68 या कालावधीमध्ये भारताचं मग इन्कम जे आहे तर ते टोटल 340 कोटी असं ते त्यावेळेस होतं. आजकाल लोक एका कराराची 340 कोटी घेतात. सो भारत ह्या देशाचं त्यावेळेस जे आहे एवढं. बरं, ज्या पद्धतीने त्यांनी केलं होतं ते खूप सायंटिफिक मानलं जात नाही. ओके, खूप सायंटिफिक त्याला मानलं जात नाही. त्याच्यानंतर विलियम डिग्बी जो होता त्यांनी पण केलं होतं कॅल्क्युलेशन. त्याच्यानंतर फिंडले शिरास होता, त्यांनी केलं होतं. विलियम डिग्बीनी सांगितलं होतं की पर कॅपिटा इन्कम जे आहे तर ते 17 आहे. त्याच्यानंतर जे आहे फिंडले शिरास, आता विलियम डिग्बीचा जो काळ होता त्याने 1897 मध्ये वगैरे ते केलं होतं. आणि फिंडले शिरास जो आहे त्यांनी 1911 मध्ये केलं होतं, जिच्यामध्ये त्यांनी सांगितलं की दरडोई उत्पन्न किती आहे, 80. ओके, सो असं हे सगळं मोजलं गेलं बघा. आता सगळ्यात पहिलं वैज्ञानिक पद्धतीने का सायंटिफिक मेथडने भारताचं जे इन्कम होतं ते मोजलं जे होतं ते होते डॉक्टर V.R.K.V. राव. ओके, डॉक्टर V.K.R.V. ओके, हा के करायला हा आर जे आहे. ओके, V.K.R.V. राव. ओके, यांनी जे आहे 1931-32 मध्ये मोजलं होतं. पहिलं सायंटिफिक आहे हे महत्त्वाचं काय आहे, कारण सायंटिफिक पद्धतीने पहिल्यांदा यांनी मोजलं होतं. आणि तिच्यामध्ये दरडोई उत्पन्न भारताचं होतं 63. ओके, भारताचं दरडोई उत्पन्न किती होतं पर कॅपिटा इन्कम. दरडोई उत्पन्न म्हणजे काय बरं, पर कॅपिटा इन्कम म्हणजे काय योगिता, काय असतं पर कॅपिटा इन्कम? संपूर्ण देशाचं उत्पन्न डिवायडेड बाय त्या देशाची लोकसंख्या. बरोबर, म्हणजे तुमच्या कुटुंबाचं महिन्याचं उत्पन्न पकडा तुम्ही, है ना. फॉर सिम्पल एक्झाम्पल, तुमच्या कुटुंबात 5 लोक आहेत, 1 लाख रुपये आले, 1 लाख डिवायडेड बाय 5 किती झालं पर कॅपिटा इन्कम? संपलं. असं देशाचं, संपूर्ण देशाचं डिवायडेड बाय अख्खी जनता. ओके, मग हिच्यामध्ये काय होतं की ते इतके मोठ्या लेवलला जात नाही, ते खाली येतं. आणि सगळ्यांचा विचार आहे ना तिच्यामध्ये. सो ओके, त्याच्यानंतर जे आहे R.C. देसाई होते, त्यांनी मोजलं होतं है ना, 72 रुपये जे आहे ते. असं सगळं हे आहे. आपल्याला कन्सेप्ट समजून घ्यायची आहे की व्हॉट इज नॅशनल इन्कम, कन्सेप्च्युअल जे आहे. आता नॅशनल इन्कम हे करत असताना तुम्हाला नॅशनल म्हणजे काय हे आधी समजून घ्यायचं आहे बघा. ओके, आता फॅक्च्युअल डेटा आहे, कोणी किती सांगितलं, कोणी किती सांगितलं. आता असला फॅक्च्युअल डेटा कसा पाहिजे, पाठ. ओके, मला पाठ होत नाही. त्याचं उत्तर मी त्या दिवशी सांगितलं होतं क्वालिटीमध्ये काय. ओके, सो आता बघा नॅशनलमध्ये काय काय असतं बघा. नॅशनल इन्कम जे आहे, मग हे नॅशनल ही जी कन्सेप्ट आहे हिच्यामध्ये काय येतं, 2 गोष्टी येतात. एक रेसिडेंट आणि दुसरं असतं इकॉनॉमिक डोमेस्टिक टेरिटरी. ओके, ह्या हिच्यामध्ये 2 कन्सेप्ट असतात. एक असतं रेसिडेंट्स किंवा ज्यांना निवासी म्हटलं जातं, आणि हे जे आहे याला जे आहे की इकॉनॉमिक डोमेस्टिक टेरिटरी. मराठीमध्ये याला म्हटलं जातं आर्थिक प्रक्षेत्र जे आहे, आर्थिक देशांतर्गत प्रक्षेत्र. ओके, डोमेस्टिक देशांतर्गत, आर्थिक देशांतर्गत प्रक्षेत्र, इकॉनॉमिक डोमेस्टिक टेरिटरी. रेसिडेंटला मराठीत म्हणतात निवासी. सो नॅशनल इन्कम जे आहे की भारताचे जे निवासी आहेत त्यांच्याकडून आपण जे काही उत्पन्न सगळं मिळवतो.
आता याच्यामध्ये काय काय येतं बघा, इकॉनॉमिक डोमेस्टिक टेरिटरी जी असते ना, तिच्यामध्ये आपण जेवढ्या भूभागावर प्रशासन करतो तो सगळा भूभाग भारतातला. ओके, याच्यामध्ये काय काय येईल, भारत सरकारचं जेवढं साम्राज्य आहे सगळं भौगोलिक, ते सगळं आपण जिथं जिथं प्रशासन आपलं आहे तेवढं. आता याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची, भारतामध्ये जे दूतावास आहेत इतर देशांचे ते मायनस होतील, कारण दूतावास जो असतो तो त्या त्या देशाचा सोव्हेरियन टेरिटरी असते. ती तुम्ही असं दुसऱ्या देशाच्या दूतावासात डायरेक्ट जाऊ शकत नाही. तुम्ही जर तिथं हल्ला केला याचा अर्थ होतो त्या देशावर हल्ला केला तुम्ही, तो देश त्याचं सैन्य घेऊन तुमच्या मागे येईल. आणि दुसरी गोष्ट असते की जसे भारताचे इतर देशांमध्ये दूतावास आहेत, एम्बेसी, दूतावास माहीत आहे ना, UPSC मधून IFS ऑफिसर असतो बघा एक, इंडियन फॉरेन सर्व्हिस. तुम्ही जर इंडियन फॉरेन सर्व्हिसमध्ये गेलात तर इंडियन फॉरेन सर्व्हिसमध्ये जे दूतावास आहेत ती तुमची जी आहे तर ती पोस्टिंग होईल. ओके, म्हणजे आपले वेगवेगळ्या देशांबरोबर जे रिलेशन आहेत ते मेंटेन करणं, सायमल्टेनियसली आपल्या देशाचे जे नागरिक तिकडं काम करतात त्यांचे हितसंबंध जोपासणं, त्यांचे काही इश्यू असले ते सॉर्ट आउट करणं, असे सगळे मुद्दे तिकडं बघितले जातात बघा. सो येत्या काळामध्ये तुमच्यापैकी पण कुणी जे आहे इंडियन फॉरेन सर्व्हिसमध्ये जाऊ शकतं. सगळ्यात एक्सपेन्सिव्ह कार्यक्रम जो काही आहे तो इंडियन फॉरेन सर्व्हिस आहे ना, मज्जानी लाईफ जी आहे बघा. ओके, सगळ्यात एक्सपेन्सिव्ह सर्व्हिस जी आहे, सो तिकडं पण तुम्ही जाऊ शकता. काय करावं लागतं त्याच्याकरता, अभ्यास. हुशार काय आहे ना, अभ्यास. ओके, सो इकॉनॉमिक डोमेस्टिक टेरिटरी तिच्यामध्ये ते येतं. लक्षात आलं तुम्हाला की भारत सरकारचं जेवढं भौगोलिक याच्यावर आपलं स्वतःचं साम्राज्य आहे ते, प्लस इतर देशांमधले आपले दूतावास, आणि इकडच्या याच्यातले काय होतील, दुसऱ्या देशांचे मायनस करून टाकायचे, कारण ते त्यांचं आहे बघा. असं सिम्पली लक्षात ठेवा. त्याच्यानंतर जो आहे टेरिटोरियल वॉटर्स. आता एवढं राहत नाही का फक्त जमीन, त्याच्या पुढची टेरिटोरियल वॉटर आहे बघा, एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन जो आहे 200 नॉटिकल माइल्स, तो पण आपल्याकडं आला. त्याच्यानंतर भारतामधले जे निवासी आहेत त्यांच्या मालकीची जी आहेत जहाजं वगैरे असतात, विमानं असतात बघा, ती पण आपल्याकडंच येतात. आता निवासी काय प्रकरण असतं बघा, म्हणजे काय असतं ना, निवासी हा नागरिक असेलच असं नाही. निवासी ही अशी संकल्पना आहे की हिच्यामध्ये 365 दिवस, ओके, एका वर्षापेक्षा जर जास्त तो नागरिक दुसऱ्या देशाचा भारतात राहतो आणि इथल्या आर्थिक घडामोडींशी तो संबंधित आहे, तर तो निवासी असतो बघा. म्हणजे निवासीमध्ये भारताचे नागरिक पण येऊ शकतात. ओके, भारतीय नागरिक प्लस परदेशी नागरिक जे असतात, त्या परदेशी नागरिकांमध्ये 365 दिवसपेक्षा जास्त भारतात राहतात आणि भारताशी आर्थिक हितसंबंध आहे अशी लोक. म्हणजे फॉर एक्झाम्पल है ना, अक्षय कुमारचं नागरिकत्व कुठलं आहे बरं सध्या, है ना, तर काही दिवसांपूर्वी तो वाद होता की बाबा तू कॅनडाचा नागरिक आहे आणि तू इथंच राहतो, आंबे इथंच खातो, है ना, खाणाऱ्यांना तू आपलं धुवून घेऊन कापून देतो. हा जो अक्षय कुमार आहे हा काय होता, निवासी. हे बघा, निवासी जे आहे, सो रेसिडेंट, कारण तो आहे ॲक्च्युली कॅनडाचा, म्हणजे त्यावेळेचा जो सिनेरिओ होता. किंवा अदनान सामी नावाचं प्रकरण आहे बघा, भारतात आलं ना अचानक वजन कमी झालं त्याचं, हा ना, भारतात भारतीय लोकांचंच वजन वाढतं, त्याला माहीत नव्हतं. हा अदनान सामी जो होता तो पाकिस्तानी गायक, नंतर त्यांनी भारताचं नागरिकत्व घेतलं, पण तो पाकिस्तानचा नागरिक असताना इथंच होता, कारण त्याला माहीत होतं की रोजीरोटी जी येते इथंच भेटते आपल्याला. म्हणजे तो काय झाला, निवासी. नंतर तो भारतीय नागरिक झाला. म्हणजे काय आहे ना की निवासी संकल्पना कशी आहे, रेसिडेंट, मराठीमध्ये निवासी. हिच्यामध्ये भारताचे नागरिक पण असू शकतात आणि असे परदेशी नागरिक जे 365 पेक्षा जास्त दिवस भारतात आहे, इथल्या आर्थिक हितसंबंधांशी ते जोडलेले आहेत. मग असे भारताचे नागरिक जे दुसऱ्या देशाच्या हितसंबंधाशी जोडलेले असू शकतात का, असू शकतात, ते मायनस होऊन जातील हिच्यातून. म्हणजे निवासीमध्ये भारतीय नागरिक ॲज वेल ॲज परदेशी नागरिक पण येऊ शकतात. कंडिशन आपला आहे जर भारतीय नागरिक दुसऱ्या देशांमध्ये चालू आहे त्याचं काम, ओके, सो त्या केसमध्ये जे आहे तो तिकडं राहतो, तिकडंच गोष्टी ज्या आहे डील करतो. ओके, सो तो पण तिकडचा निवासी होऊ शकतो. कन्सेप्ट लक्षात आली. निवासी काय असतं, ओके, निवासीमध्ये जे आहे ना व्यक्ती आणि संस्था असा दोघांचा समावेश होतो. म्हणजे असं नाही आहे की फक्त व्यक्ती, संस्था पण तिच्यामध्ये येऊ शकतात बघा. आता बऱ्याचदा असं असतं बघा की भारतातून नेपाळमध्ये काम करायला काही लोक येतात जातात, किंवा नेपाळमधले भारतात काही काम करायला येतात. ओके, नाही हे वेगळे आहेत, हे कायमच्याच इकडं आलेत बघा. ते तिकडं जे आहे ना सीमा प्रदेशामध्ये सकाळी येतात, संध्याकाळी परत जातात. ओके, असं सिंपल जे आहे. त्या केसमध्ये ते जे नागरिक असतात बघा,
त्यांना जे आहे ना भारताचंच नागरिक समजलं जातं. म्हणजे भारतातून नेपाळमध्ये गेले, तिथं काम केलं आणि संध्याकाळी परत आले. हां, ते आपल्याकडे असतं ना, सुबह का बुला शाम को वापिस आ जाए, तसं आहे. तर ते भारताचेच निवासी राहतात. तेवढं एक लक्षात ठेवा. ओके. मग आता तुम्हाला दोन गोष्टी लक्षात आल्या की ही इकॉनॉमिक डोमेस्टिक टेरिटरी काय आहे आणि निवासी काय. मग या टेरिटरीमध्ये यांनी जे उत्पन्न तयार केलं त्याला काय म्हणणार आपण, नॅशनल इन्कम. ओके. आता याच्यामध्ये इन्कममध्ये दोन प्रकारचे आहेत बघा, एक फॅक्टर इन्कम असतं आणि एक नॉन फॅक्टर इन्कम असतं बघा. ओके. फॅक्टर किंवा घटक उत्पन्न असं त्याला म्हटलं जातं. फॅक्टर इन्कम आणि दुसरं आहे ते नॉन फॅक्टर और गैर घटक उत्पन्न. आता फॅक्टर इन्कममध्ये काय काय गोष्टी आहेत बघा.